कर्नाटक येताना हा एक भाग आज दशावतारामध्ये गेला. ओके. मालवण साईडला. मालवण साईडला सिंधुदुर्गात दशावतार करतात. मध्य कोकणात आले, रत्नागिरीत आलो आपण हा कोकणात, की तिचाच भाग नमन झालं. हो. आणि जो घाट माथ्यावर गेला ना, हा. हे तमाशा प्रधान, ही यातली संस्कृती आहे. परंतु तो फडामध्ये गेला. भगवंताने त्याला असं वचन दिलं की 6व्या अवतारी मी परशुराम होईन, हम्म, पृथ्वी वसवेन, हम्म, कोकण भूमी वसवेन, हम्म, प्रत्येक गावात एक गाव राखा करेन, म्हणजे त्याला ग्रामदेवता म्हणतात. हम्म, आणि त्या ग्रामदेवतेच्या पुढ्यात हम्म, तुला मी बसवून ठेवेन. फाल्गुन महिन्यात पहिली फाक मारली हम्म. की देवाच्या आधी तुझं नाव घेतलं जाईल. म्हणून संकासुराला देवाच्या आधी मान आहे. तुषार पंधरे बुवा जे तुमच्याकडे मागे पडतो, तेजल पवार आता का मार्केटला शक्तुरा करते, संगीता पांचाळ टॉपची गायिका आहे, सुशीला जावळे जे आज विरोध करतायत ना, हम्म. ह्यानेच त्या लेडीजना खांद्यावर घेऊन पहिलं फिरवलेलं आहे. ओके. सगळे पुरावे आहेत. हा. 95 पासून माझ्याकडे सगळे पुरावे इंडस्ट्रीमध्ये शक्तुरा नमन. म्हणून ज्याला कोणाला प्रसिद्धी मिळाली, ज्या माणसांना मिळाले, ज्या लोककलावंतांना मिळाले, त्यांनी प्रसिद्धी जपा. त्या स्त्रीच्या नादाला लागून बंद करा, हे करा करून एक दिवशी कोणतरी कॉलर पकडेल हम्म, आणि जेवढं तुम्ही आयुष्य घडवलंय हम्म. ते पाण्यात जाईल. नमस्कार महाराष्ट्र, आपण पाहताय MH टॉक्स, महाराष्ट्राच्या मातीचा आवाज. मी गणेश आयरे, तुमचा होस्ट. आज एक परत नवीन पॉडकास्ट घेऊन आलो आहे. तर आपण जसे 2 एपिसोड शक्तितुऱ्यावरती केले, तसाच आजचा एपिसोड असणार आहे कोकणातल्या लोककलेच्या गाभाऱ्यातला. तर आज आपल्यासोबत आहेत कांचे सर, आणि ते नमन इंडस्ट्रीमधले एक मोठं नाव आहे. तर आज आपण त्यांच्यासोबत नमन काय असतं, कसं असतं, आणि त्यामधील एकदम डीप माहिती घेणार आहोत. तर चला सुरू करूया आजचं MH टॉक्स. नमस्कार सर. नमस्कार. तर तुमचे MH टॉक्समध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. तुमचा वेळ काढलात एवढा बिझी शेड्यूलमधून, त्यामुळे पहिलं तर आभार मानतो आलात आमच्या इथे. त्यामुळे थोडक्यात एक तुमचं जे काही क्षेत्र आहे त्याच्याबद्दल आमच्या व्ह्युअर्सला सांगा. नक्कीच. नमस्कार. मी संदीप धोंडू कांसे, नमन लोककलाकार. गेली 27 वर्ष मी या क्षेत्रामध्ये काम करतो आहे. लेखक, दिग्दर्शक. आम्ही स्वतःची एक संस्था आहे, स्वतःचा ग्रुप चालू आहे. अशा प्रकारे आम्ही अनेक कार्यक्रम या क्षेत्रात राबवत आहोत नमनच्या. खूप छान सर. सर, तर जसं नमन कला आम्ही शक्तितुरा सर पाहिला, 2 आमच्याकडे नावं येऊन गेली, त्यांनी आम्हाला सांगितलं, जसे तुषार पंधरे साहेब आणि तेजल पवार मॅडम ह्या येऊन गेल्या. तर आता तुम्ही नमन कला ही जी काय असते ते सांगण्यासाठी आलात, तर त्याची एक छोटीशी झलक काय असते नमन ह्याची होऊन जाऊ दे आपल्या इथे. नमन म्हटलं ना, हां. की ग्रामदेवतेच्या नावानं पहिली मृदुंगावर थाप मारली जाते. ओके. तसं आता माझ्या गावात जर नमन म्हटलं, हम्म, ओरिजिनल नमन, हम्म. ते करू प्रथम नमन, करू प्रथम नमन, वंदुदेव गजानना, वंदुदेव गजानना. अशा प्रकारची एक तिला म्हणणी म्हणतात कोकणामध्ये, की ओके. ह्या गाण्याला म्हणणी हा शब्द आहे. आणि ती कमीत कमी 15 ते 20 मिनिटं चालते. ओके. त्यानंतर ग्रामदेवतेचं पूर्ण गाराणं झाल्यावर मग गणपतीपासून पुढे नमनला सुरुवात होते. हे जर केलं नाही तर ते ओरिजिनल नमन म्हणता येणार नाही. ओके, म्हणजे ही खरी नमनाची सुरुवात असेच असते. प्रत्येक लोकांची, प्रत्येक गावाला जसं आपण म्हणतो 10 मैल गेल्यानंतर भाषाशैली बदलते, अगदी तशी बरोबर. 10 गाव सोडल्यानंतर त्याच्यातली शैली बदलते, ओके. वाजवायची पद्धत बदलते. ओके. ठेका तोच असतो, परंतु प्रत्येकाची म्हणण्याची पद्धत वेगळी आहे. थोडा स्पीड होतो, कमी होतो, मध्यम गती होते, फास्ट होतो, असा त्यातला प्रकार आहे. बरोबर. नमनाचा. बरोबर. हे एक चांगली गोष्ट सांगितलीत की प्रत्येक 10 किलोमीटर नंतर 20 किलोमीटर एक भाषा थोडीशी कोकणामध्ये चेंज होत चेंज जाते. होते. तशीच परंपरा पण त्या थोड्या थोड्या चेंज होत जातात. अगदी बरोबर. तर सुरुवात करूया जसं तुमच्यावरूनच, व्यक्तिगतावरून, की तुमचं बालपण कसं होतं, शाळा कशी होती, म्हणजे कुठली होती, त्यानंतर ह्या क्षेत्रामध्ये कसे आलात ह्याच्याबद्दल आम्हाला सांगा. माझं मूळ गाव रत्नागिरी जिल्हा, गुहागर तालुका, चिखली गाव. ओके. माझं जन्मस्थळ चिखली. हां. तिथेच लहानाचा मोठा झालो. हां. शिक्षण 1ली ते 14वी पर्यंत माझं ग्रामीण भागातच झालेलं आहे. हां. आपलं मुंबईत शिक्षण झालेलं नाही. हां. आणि लोककला ही कशी आली म्हणाल तर त्यावेळेस आमचे वाडवडील हां. ग्रामदेवच्या सानेवरती पेट्रोमेटच्या बत्तीवर नमन करायचे. तेव्हा लाईट हा प्रकार नव्हता, साऊंड सिस्टम हा प्रकारच नव्हता. जसा आता हा दिवा आहे,
याच्या दिव्याच्या कंदिलावरती हा उजेडावरती लोकांनी नमन केलं. त्यावेळेस आम्ही त्यांच्याबरोबर एक लहान लहान मुलं छोटी छोटी पात्र पेंद्या म्हणा, कृष्ण म्हणा, अशी छोटी छोटी पात्र करता आवड निर्माण झाली. आणि बालवयात जर आवड निर्माण कोणत्याही माणसाला झाली तर ती मरेपर्यंत त्याची आवड जात नाही. बरोबर. आणि आपण तसा घडलेला कलाकार आहे त्यांच्यातून. बरोबर. आपल्याला कोणी शिकवलेलं नाही की तू दिग्दर्शन ज्याला म्हणतो आपण, आता क्षेत्रात दिग्दर्शन आलंय तर कोणी असं आपल्याला शिकवलेलं नाही, हे असं एवढा डायलॉग इथे बोलायचं आहे, याचा एवडा पिरॅमिड आहे, इथे तुला गॅप सोडायचं, अजिबात नाही. आपण वाटवाटाने केलं ते पाहिलं. आणि अनावधीन आम्ही मुंबईत जेव्हा आमच्या नोकरीनिमित्त आलो त्यानंतर थोडं थिएटरचं व्यासपीठ भेटलं आणि मित्रमंडळी संगत भेटल्यानंतर या क्षेत्रामध्ये आणखी आपले पाय रुचत गेले. अगदी बरोबर. तर म्हणजे हे क्षेत्रामध्ये काही नवीन नाही, तुम्ही एकदम बाळकडू बोलतो तसं तुमच्या रक्तात भिनलेली ती गोष्ट. ओके. तसं म्हटलं तर मी आता 5व्या पिढीतला माणूस आहे आमच्या घरातला. ओके. तुमच्या घराण्यातला. अच्छा. माझ्याकडे जर कोणी आता ग्रंथ येऊन पाहिले, कोणी माझ्या आजोपंजोबांचं जर लेखन पाहिलं, मी आजही लोकांना छात्र कोणी सांगतो की माझ्याकडं आपल्या गावठी भाषेत घोण्या लागणं म्हणतात, वाळू लागते. त्या पेटारांच्या वाळू लागली एवढी कागद आहे, ती जशी आपण तिकीट कसं असतो आपलं बसचं, त्या तिकीट एवढं कात्रण आहे, त्याच्यावर शब्द वाचून मी बघतो, वाचतो. आणि त्या शब्दावरती मी माझं लेखन अजून चालू आहे. पण मी जे लिहितो ना ते कुठल्याच पुस्तकात मिळत अशी लोक म्हणतात. की तुम्ही लिहिता ते कुठल्या पुस्तकात मिळत. त्याला कारण असं आहे की आजोबांजवळ ठेवलेली जी ठेव आहे, अजूनही माझ्याकडे ग्रंथ वगैरे आहेत. बरोबर. ते ग्रंथ आहेत पण ते तुम्हाला अर्धवट असे खाल्लेले भेटणार, पुरा नाही भेटणार. एवढे जुने असतील तर कसे भेटतील. आता कागदपत्र भेटत नाहीत पहिली गोष्ट. त्याच्यामुळे 4 पिढ्या आमच्या कलेत होऊन गेलेल्या आहेत. 5वी पिढी मी आहे, पुढची पिढी काय करत सांगू शकत नाही. पण आतापर्यंत आपण या क्षेत्रामध्ये आमच्या वाडवडिलांच्या जीवावरच जगत आले. आपल्याला कोणी असं दिलेलं नाही, इकडून आणलं घेतलं किंवा कोणी असं. गाणी आमच्या ग्रुपला लिहिणारी माझ्याबरोबर आहेत ती पोरं लिहितात. तसं खानदानी आपण आहोत, परंतु आपल्याला एक सवय आहे जे आमच्या वाडवाने सांगितलं, एकट्यावर बर्डन घ्यायचं नाही कोणत्या गोष्टीचं. बरोबर. जर तुम्ही एकट्या डोक्यावर सगळं ओझं घेतल्यानंतर ते ओझं जड होतं, माणूस इरिटेट होतो काही गोष्टीला. मग आपण ते फ्रेश राहण्यासाठी काही गोष्टी तुमच्याकडे घ्या, काही गोष्टी आमच्याकडे द्या, असं प्रत्येक वाटून ठेवलेले आहे. तू तेवढंच काम करायचं, असा एक भाग आहे. म्हणून माणूस जास्त टिकतो, नाही तर टिकत नाही. बरोबर. वर्कलोड डिस्ट्रीब्यूट केलं तेवढं ते सोपं होऊन जातं. तर ह्या क्षेत्रातलं तर सांगितलं तुमची ही ह्या क्षेत्रामध्ये एंट्री कशी झाली, तो पहिला क्षण आठवतो का तुम्हाला? कशी सुरुवात झाली? मी खेड्यामध्ये कार्यक्रम केलेले असल्यामुळे हे स्टेज आपल्याला काही नवीन नाही. ओके. बरोबर. तिथे जर 10x10 आमचं स्टेज होता असेल किंवा ती जागा होती, पूर्वी पडदा हा प्रकार नव्हता. बरोबर. स्टेज बांधणे हा प्रकार नव्हता. कोणत्याही खड्यामध्ये उभं राहायचं आणि रात्रभर बोंबलायचं, हेच नमन. सकाळी पहाटे 4 वाजेपर्यंत लोकांना झोप येईपर्यंत आपलं कार्यक्रम चालू राहायलाच पाहिजे. म्हणजे तेव्हा 3 तासाचा प्रकाश नव्हता. गवळण 3 तास चालायची राधाकृष्ण जीवनावरती, बघणारे 4-4 तास चालायचं. अंग सोंग व्हायची, म्हणजे रावण म्हणा किंवा आधीमध्ये जी एक ग्रामदेवतेच्या नावाने जी वेगवेगळी सोंग आणतात, किंवा एखादी मुलगी नांदत नसेल तर ती नांदली पाहिजे गावात येऊन, म्हणून एखादं गाणं गायचं, एखादा शाहीर, ते त्याला सोंग म्हणतात, अंग सोंग. मग ते सोंग अर्धा तास रंगवायला लागायचं. मग ती सासू आणायची, नवरा आणायचा, धीर आणायचा. मग जे घरात घडतं ते त्या नाट्यरूपात दाखवायचे, जेणेकरून समाजाला प्रबोधन द्यावं पाहिजे. आणि मी जेव्हा मुंबईमध्ये आलो हे घेऊन, तर माझा पहिला प्रसंग असा आहे की 2098ला ॲक्च्युली आमची सुरुवात 95ची आहे, जेव्हा पहिली मुंबईची दंगल झाली. ओके. तेव्हाची आमच्या कांस्य घराण्याची, म्हणजे कांस्य ग्रुप जेव्हा आला होता, म्हणजे आमच्या वाडीचं नमन जेव्हा आलं मुंबईत, तेव्हा ती 95-96 चालू होतं. पण 98ला पहिला प्रयोग आम्ही थिएटरला केलेला आहे. थिएटरला 98ला पहिला प्रयोग. मी तेव्हा बालकृष्ण होतो, मला आठवतंय. आणि 2004मध्ये मी पहिलं दिग्दर्शन केलं. 2004 पहिलं दिग्दर्शन केलं. माझं वय तेव्हा मला 22-23 वर्ष होतं असेल केलं. ओके. आता माझा कलाप्रवास 27 वर्ष आहे. 4 डिसेंबरला 27 वर्ष चालू झालं माझं. ओके. कला क्षेत्रातलं. माझ्या वडिलांनी मला सपोर्ट चांगला केला. आणि मुंबईचा पहिला प्रयोग असा आहे आपला, आमचे सगळे त्यावेळेस पुरुष प्रधान आमची ही गवळणी, म्हणजे मुलंच तयार व्हायची, एक पात्र 4-4, 5-5 कामं करायचं. पहिलं संपलं तर तिथंच गेटअप विंगेट टाकायचा, कारण पुरुष असल्यामुळे काही मेकअपमध्ये जायची गरज पडायची नाही. तिथे टाकणार, दुसरा कोणता तयार घेऊन असायचा, चढव गेला पुढे. अशी मी 4 कामं केलेली आहेत त्यावेळेस. आपली एंट्री अशी झाली की त्यावेळेस अचानक आमच्या गावातलं नमन मुंबईत लागलं होतं एक गावाच्या कामासाठी. आणि आमचे वडील असताना, आणि तो कार्यक्रम काही लोकांनी छोटे उंगल्या करून, आपल्याला माहिती आहे मराठी माणूस म्हटल्यानंतर बोटं घातणं, पाय ओढणं आपला एक आपला एक हे आहे, आपल्याला छाप आहे कोकणाला.
हां, कोकणाला शाप आहे तो. बरोबर. वैयक्तिक मराठी माणसाला नाही, कोकणाला शाप आहे आमच्या. एखादा मला पुढे गेला की पाय ओढणं हे आम्ही असं म्हणणार की हा भाऊ जातोय पुढे, त्याला जाऊ दे पुढे, त्याला सपोर्ट करा, अजिबात नाही. तो कसा एक पाऊल आणखी पाठी यांना खालच्या पायरीवर याचा अभ्यास आमच्या लोकांनी तेव्हापासून केला असेल किंवा नसेल. मला वाटत नाही की त्याच्यापासून लोकांना फायदा आला असेल, नुकसान झालं. पण आज मी ह्या तुमच्या ब्रॉडकास्टच्या यानं सांगतोय लोकांना की पुढे जाणारा पुढे जाऊ द्या, त्याला पाठी ओढू नका. त्यांनी वाडवडिलांनी केलं म्हणून कोकणाला एक आपल्या कोकणाला तो एक शाप आहे पहिलीपासून भेटलेला. ही भूमी जळल्याशिवाय पिकत नाही. स्वतः पहिले जळा, त्याशिवाय उत्पन्न होत नाही. त्याचा अर्थ दुसरा असा आहे, आता जर आपण कुठली भूमी जर मशागत जर केली जमिनीची आणि त्यात काही पेरलं तर चांगलं उगवतं. बरोबर. स्वतः जळल्याशिवाय दुसरं काय उत्पन्न होणार नाही. स्वतः पहिलं शिका आणि मग दुसऱ्याला बोला. हा त्या पाठचा माझा म्हणण्याचा उद्देश आहे, समजून घ्या लोकांनी. आणि त्यावेळेस अचानक मुली आल्यामुळे, त्या कार्यक्रमाला मुली आल्यामुळे मला टर्निंग पॉईंट मिळाला. नरेंद्र मोदी मुली नरेंद्र मोदी नाही साहेब, मुली चुकून ऐकलं असाल तुम्ही. मुली आल्या, काही गवळणी काम जे करतात मुलं, ते मग आपलं वैयक्तिक जीवनामध्ये कोण मला कामावर जाताना मूछ काढायला लागते, मला ते 4 दिवस असंच राहता येतं, याची कारणं सांगितल्यामुळे ते त्यावेळेला मुलींची गरज भासली. आणि कार्यक्रम गावाचा असल्यामुळे, लागलेला कार्यक्रम असं थिएटर लागलेला असल्यामुळे तो कॅन्सल करू शकत नाही. आणि त्या लाजेस खातर गावानं सांगितलं तुम्ही करा कार्यक्रम. 2004 पासून जी मृदुंगावर थाप पडले आमची कांचनची, ती आजपर्यंत मुली घेऊनच आहे. त्याच्या आधी महिला आल्या रंगभूमीवर, महिला त्याच्या आधी आल्या रंगभूमीवर, परंतु ज्या पद्धतीनं महिलांना एक्सपोज करायला हवं होतं ते लोकांनी केलं नाही. ग्रामीण लोकांनी महिला आणल्या, छोट्या छोट्या मुली आणल्या, 15-20 वर्षाच्या आतल्या मुली आणल्या, परंतु जसं त्यांना द्यायला होतं डेव्हलपमेंट तसं देणारा कोण भेटला नाही. त्याच्यामुळं त्या एक्सपोज झाल्या नाही. आम्ही जेव्हा क्षेत्रात आलो, जेव्हा माझा टर्निंग पॉईंट आला, तेव्हा माझा एक मित्र आहे, दामोदर भाऊ आता तुटला, राजन तिरवटकर म्हणून, ते कोकणातले आहेत, सिंधुदुर्गातले. असं मुली घेताना विषय एकदा बोलला होता की संदीप, तू जे करतोयस ना ते आपल्या कोकणात ज्या तुझ्या करतात ना घरी, ते करू नकोस. म्हणजे जे तुम्ही करतोय, म्हणजे माझे भाऊ जे काय माझे गाववाले अजून कोण जे करतायत तो तू पॅच मारू नकोस. त्या चौकटीत जर तू राहिलास तर तुझं नावच होणार नाही. तू तिथंच राहणार. तू वेगळं काहीतरी कर. वेगळं कर म्हणजे काय करू मी, खर्च वाढतो. बरोबर. मग त्यांना समजावून सांगितलं मला की त्याचा असा विषय आहे, दिग्दर्शन चांगलं भेटलं पाहिजे, संवाद लेखन चांगलं असायला पाहिजे. बरोबर. 3 तासाचा प्रयोग 3 तासाच्या आतमध्ये संपलाच पाहिजे. मुलीचं काम कट मुलीनंच केलं पाहिजे. जसा अभिनय तसा गेटअप असणं गरजेचं आहे. बरोबर. गाणी लिहिताना पण 3-3 अंतराची लोक गाणी द्यायचे तेव्हा, आजही लिहितात. गाणं त्या भावार्थानुसार 1 अंतराचं गाणं सगळा भावार्थ एका गाण्यात आला पाहिजे. बरोबर. 2 अंतराचं गाणं असलं तरी सगळा भावार्थ, 4-4, 3-3 अंतराची गाणी द्यायची नाही. लोकांपेक्षा वेगळं म्हणजे काय, तुम्ही साऊंड सिस्टम तेव्हा लावत नव्हते. रंगमंचावरती लाईट्स हा प्रकार नव्हता. जो प्रकार होता लाईटचा, कुठेतरी 4 स्पॉट लावले, जनरल लाईट लावलेल्या असायच्या. त्या जनरल लाईटमध्ये आम्ही सगळं करत होतो. त्या जनरल लाईटला पेपर लावलेले असायचे थिएटरला, त्याच्यावरतीच करायचे. जिलेटिन पेपर असायचे, त्याच्यावरच करणार तुम्ही. सेटअप हा प्रकार नव्हता. नाट्य जसं आपण बघतोय ते नाट्य वाटलं पाहिजे असा काही प्रकार नव्हता. पडद्याशिवाय आमच्याकडे दुसरी सुविधा नव्हती. पडदे लावायचे. आणि मुळात आम्ही जी सुधारणा केली ती इम्पॉर्टंट ठरली. आज लोक तिला फॉलो करतायत. आम्ही त्यावेळेस सेटअपची अरेंजमेंट केली. ह्या रंगभूमीला केवढा सेटअप लागेल. म्हणजे सुरुवात तुम्ही केली. आम्ही सेटअपची सुरुवात आम्हीच केली. त्या रंगभूमीवर लागणारा सेटअप पहिला बनवला स्वतःचा. 2-3 वर्ष आम्ही भाड्याने घेतला दुसऱ्याकडे बनवून. बरोबर आहे. नंतर लाईट्स कसा असायला हवा त्याच्यासाठी नाटकाचं लाईट्स ऑपरेटर वापरायला सुरुवात केला. म्हणजे प्रत्येक सिनेरिटीला काय पाहिजे. आता गवळण म्हटली की सकाळची पहाट म्हटली पहाटच वाटली पाहिजे. बसणाऱ्याला वाटवायची मी सकाळच्या रामप्रहारच्या त्या प्रहरी मंजूळ हे ऐकतो, ते सूर्यकिरण पडतात अचानक, ते दिसलं पाहिजे लोकांना त्या ह्याच्यावरती. दुसरं तुमचं आपण जे वाद्य म्हणतो, जे वाद्य असतं, जे गायक असतात, जे वादक पूर्वंपार आजपर्यंत बऱ्याचशा नमुने आता सुरुवात झाली. बरेचसे लोक ते वाद्य विंगेट ठेवतात वाजवणारे, ते लोकांना दिसत नाही. जे म्युझिशियन आहेत तुम्हाला ते, आम्ही तेव्हा ते म्युझिशियन रंगभूमीवर आणले. या साईडला 2, त्या साईडला 2 पूर्वीपासून. एक मृदुंगवाला, एक ऑर्गनवाला, एक पॅडवाला, एक बँजोवाला. 2-2 विंगेत 2 साईड लावल्यानंतर तो विंग भरलेली दिसते. बरोबर. बघणाऱ्याला वाटतं मी काहीतरी चांगलं बघतोय असं. अशा प्रकारची ती हे करताना संकल्पना सुद्धा अशी मांडली तेव्हा. आता पण तिचा तेव्हाही तीच होती
कमी वेळामध्ये हम्म. गवळण बसली पाहिजे. खेळे गण गवळण आपल्या थिएटरला 3 तास असतात. त्या 3 तासामध्ये खेळे म्हणजे आपले सुरुवातीचे खेळे कमीत कमी 10 मिनटं काढतात. ओके. सुरुवातीच्या देवाचं गाणं आहे ते ओरिजिनल नमन असेल तर 10 मिनटं, गाण्याची 15 मिनटं गेली आणि गवळण तुमची तास सव्वा तासाची, म्हणजे 1.5 तासाचा इंटरव्हलचा पडदा पडलाच पाहिजे. ओके. ही काळजी आम्ही घेतली. हा. आणि उरलेल्या 1.5 तासामध्ये तुमचं बघनाट्य 5-6 मिनिटाचा ते इंटरव्ह्यू असतो हा. आणि लगेच बघनाट्य तुमचं सुरू झालं पाहिजे. तर 3 तासाचा प्रयोग जो बघणारा माणूस आहे तो खुर्चीवर बसेल. मी जेव्हा रंगभूमीवर आलो हम्म. तो एक प्रयोग सोडला गाववाल्यांचा आमचा. हम्म. त्यानंतरचे प्रयोग माझ्या आयुष्यामधले हम्म. मला धुवून काढलेलं आहे. या लोककलेने 20-20, 25-25 लोक खाली बसले असायची फक्त आपल्या रंगभूमीच्या खाली. ओके. 20-25 खर्च तोच, आता पण तोच आहे. फक्त त्यावेळेस खर्चाचा दृष्टिकोन वेगळा होता, हा. आज वेगळा आहे. त्यावेळेस मध्ये आमच्याकडे संगीतावर होते, संगीतात तेव्हा 500 रुपये घ्यायचे. म्हणजे 4 संगीतकारांचे 2000 व्हायचे. त्यावेळेस सांगतो मी 2004 मध्ये हा. 2000 रुपये व्हायचे. आज एक संगीतकार 3000 मागतो. हा फरक आहे. बरोबर. फक्त आत्ताचे गायक आमचे विंगेत असतात, पण प्रत्येकाचा आवाज, हा. एक गाणं कोणी गायलं, हा यानं गायलं, मग दुसरी सिंगर भेटली पाहिजे. हम्म. आता वयस्कर म्हातारीचं आता नमन म्हटलं की त्यामध्ये 3 कॅरेक्टर महत्वाचे गणली येतात. कृष्ण, हम्म. मावशी आणि पेंद्या बाकडे. बरोबर आहे. हे 3 कॅरेक्टर आहेत. मग तिघांचे आवाज सूट वेगवेगळे झाले पाहिजेत. आपण जेव्हा चालू करतो ना तेव्हा मग पेंद्याचं गाणं कोणी गायलंय त्यावेळेस तुषार पंधरे गायचे होते. ओके. शैलेश घाडे म्हणून अशी, मग त्याला आवाज तो सूट होतो, मग त्याने ते गायचं. गवळण कोण गातं अमुक. त्यावेळेस माझ्याकडे एक राधेचा रोल करायची लांजातली मुलगी होती हम्म. मनीषा कांबळे म्हणून. तिने 7-8 वर्ष केलं, मग 4-5 कॅसेट होईपर्यंत तिनं काम केलं. ती ओके. डान्स करून गायची स्टेजवर. हा. म्हणजे गायिका गेली आपली ऑन स्टेज तीच गायची. नंतर त्या प्रत्येकाचा आवाज वेगळा सूट देत गेलो. आणि जे लोकांकडे आता आमच्या बाकी नमनमध्ये कसं आहे, एकच शाहीर असं सगळी गाणी तोच गातो. बरोबर. सुरुवात खेळ्यांचं गाणं सुरुवात करणार तो संपे पण एकच आवाज. एकच. बरोबर. आपण ते नाही केलं. आपण काय केलं, 2 लेडीज तरी वापरायच्याच ओके. गाण्यासाठी. म्हणजे मावशीचा आवाज, वयस्कर बाईचा आवाज वेगळाच आला पाहिजे. हा. नमनचं गाणं म्हटलं की नमन म्हणणारा जो असेल हा. त्याचं पुढचं पेंद्याचं गाणं असावं. कृष्णाचे नाजूक मूर्ती असावी गाणारी. हा. मुला समोरच्या जसा आर्टिस्ट असेल ज्या वयाचा त्याच्या हिशोबाने त्याप्रमाणे. केलं पाहिजे. हा, ओके. असेला सुधारणा केल्यामुळे इतरांपेक्षा थोडं आम्ही वेगळं दिसलो. परंतु नमन क्षेत्रामध्ये 27 वर्ष काम करताना सुरुवातीचे 10 वर्ष हम्म. खूप त्रास झाला आम्हाला. खूप म्हणजे खूपच. बरोबर. तुम्ही परत नमन करूच शकत नाही ही परिस्थिती होती. पण आमचे वडील, हा. आमचे चुलते होते ते खंबीर होते. त्यांचं एकच वाक्य असायचं, जे काय करायचं ते आपलं स्वतःच असलं पाहिजे. बरोबर. दुसऱ्याचं भाड्यानं आणून करायचं नाही, कारण दुसऱ्या दिवशी ती वस्तू परत मिळत नाही पुढच्या प्रयोगाला, म्हणून स्वतःचं असावं. हम्म. आम्ही त्या क्षेत्रामध्ये त्या पद्धतीनं वावत गेलो. वेगवेगळ्या कन्सेप्ट आणत गेलो. लोकांना आवडली पाहिजे हा त्यावरचा उद्देश होता. हम्म. आणि नमन क्षेत्र हे असं आहे, तुम्ही जर लोकांना चांगलं दिलं हम्म. तरच लोक तुमचं कारण पाहणार आहेत. साहजिक आहे. एक शो करतो ना जे लोक एक शो आताही करतात हम्म. ते काही दाखवू शकतात, कारण त्यांना माहिती आहे उद्या मला शो परत करायचा नाही. पुढच्या वर्षी जर वर्ष उगवेल तेव्हा मी येईन तेव्हा येईन. पण आता मी काही करू शकतो या 3 तासामध्ये. मी कोणताही डायलॉग घेतला कोण विचारणार नाही सकाळी तुम्हाला. हम्म. आमचं तसं नाही. आम्ही जर काय एक डायलॉग चुकीचा मारला सकाळी 10 फोन वेगवेगळे येतात. ओके. कारण 27 वर्षाच्या कला प्रवासामध्ये माझीच 500 पेक्षा जास्त मंडळी मुंबईत आहे. माझ्या पहिल्या प्रयोगाला जवळ 200-250 माणशी स्वतःचे कलाकार असतात माझे. मी घडवतो त्यांना. आता माझे 6 नमन लागलेले आहेत. माझं स्वतःचे 6 प्रयोग आहेत. हा. आणि मी दिग्दर्शन जे करतो ज्यांना ते 6 प्रयोग मुंबईत लागलेत. आता सध्या हा, माझे 6 सोडून दुसऱ्यांचे 6 लागलेत. त्या 6 दिग्दर्शन मी करतोय. मग प्रत्येक नमन मंडळात 20-20 मुलं आली तरी 6 दूने 120 झाले. बाप. असं आहे. नक्कीच सांगू इच्छितो, हे मोठे साहेब आपल्या इथे बसलेत, आम्हाला भेटले तिथे, त्यामुळे खरंच तुमचा आभार मानतो. आलात आणि खूप चांगली माहिती सांगताय. तर जसं एक वाक्यासारखं तुम्ही बोललात साहेब की काय ओरिजिनल नमन असेल तर हा वाक्याचा काय नक्की अर्थ? ओरिजिनल म्हटलं ना की स्वतःच्या ग्रामदेवतेच्या वडिलांनी म्हटलेली म्हणणीच म्हणायची. ओके. म्हणजे जर ज्या गावातला माझा जन्म आहे त्या गावात मृदुंगावर थाप पडल्यावर जे गाणं पहिलं म्हटलं जातं ग्रामदेवतेचं त्याला ओरिजिनल म्हणतात. आणि आता काय झालेलं आहे, मुंबईमध्ये सगळे व्यावसायिक झालेत. गाव हे ओरिजिनल म्हणायला देत नाही. मुली घेऊन तर मुलीच अजिबात म्हणू देणार नाही. आणि जरी मुलं असली तरी गाव अडकवणार, कारण गाव हा आपल्या कोकणातला एक गाव जर कुठला पकडला तर 14 ते 15 वाड्यांचा असतो. बरोबर. 14 ते 15 वाड्यांमधले खेळे उभे राहिल्याशिवाय गावाचं नमन होत नाही. ओके. ओरिजिनल. मग त्यातला एक जर खेळ आला नाही ना त्याने विरोध केला तरी तुम्ही ती म्हणणी म्हणू शकत नाही. ओके. हा फरक आहे. मग ते लोक काय करतात, आता नाहीच म्हणू शकत ना, मग ते कोणाचं जर एखादं लोककलेचं गाणं म्हणणार, मृदुंगावर वाजवणार.
ओके, म्हणजे जर एकही कुठला तरी पार्ट नसेल तर तो आपण गावचा नमन करू शकत नाही. आणि आम्हाला ती 2004 पासून गावानं दिलेली संधी आहे की तुम्ही करू शकता. म्हणजे तुम्ही 2004 पासून ते अजून सुद्धा मुली घेतल्यापासून ओके मुली घेतल्यापासून आपल्याला ओरिजिनलच आहे. फक्त ते आम्ही गाणं कट केलं, गावानंच कट करून दिलं हा. एवढंच म्हणा. कारण तेव्हा काही लोक जाणकार लोक होती, त्यांच्यातली पण म्हणजे मराठा समाजातली वगैरे आमच्या गावातली, त्यांनी म्हणजे बसून अशी वडिलांची चौकशी करून की ते 15 मिनिटात आहे ते 5 मिनिटात कसं गाऊ शकतो ओके बरोबर असं ते कमी करून घेतलं. आणि गाणं ओरिजिनल आजही आम्ही जरी कुठं आमच्या ग्रामदेव मंदिरात जरी घेऊन कार्यक्रम केला साणेवर तरी हेच गाणं म्हणतो मी, आणि तेच गाणं तेही आता म्हणतात. आता ते ओरिजिनल 15-20 मिनिटाची म्हणणी म्हणत नाही, कारण म्हणणारेच राहिले नाही जिवंत. अगदी बरोबर. आणि ती म्हणणी कोणी असं भविष्यात कोणाला वाटत नसेल. कोकणामध्ये असे बरेच गाव आहेत की एखाद्या वडिलांनी 3-3 तास रात्रभर गाणी म्हटली आहेत, पण मुलाकडे एकही वहीत गाणं लिहिलेलं नसेल. अशी आज परिस्थिती आमची आहे कोकणाची. म्हणजे जे काही त्यांचं ऐकलेले शब्द आहेत ते घेऊनच लोक फॉलो करतायत. बरोबर आहे अगदी. आणि आता जी मुंबईमध्ये आपण जी नमन बघतो युट्यूबच्या माध्यमातून, ही ओरिजिनल नमन याच्यामध्ये ओरिजिनलचा बहुतीशी कमीच आहे. ओरिजिनल नमन म्हटलं ना की पूर्ण स्टेज भरलेले खेळे दिसणार. कमीत कमी 10 तरी थराला खेळे असतात. एक साईडने उभे राहायची 10 तरी लोक दिसणार. झगा घातली तशी लांब दचक झगा असतो, एवढी मोठी डोळ्यात पगडी असते, ते ओरिजिनल नमन करे. आणि आम्ही आता जे व्यावसायिकवाले मुंबईचे करतायत ना, ते फक्त कोणाचा तरी ड्रेस आणणार, तेवढा पुरता करायचा, आजची रात गई बाद गई असे करणार आहे. ओरिजिनल नमन म्हटलं ना की मृदुंगावर थाप पडली की तो मृदुंग पुन्हा वापरला जात नाही. ओके, कार्यक्रमाला असं पण असतं. हां, ते खेळ्यांचे कपडे पुन्हा वापरले जात नाही, तो संकासूर ड्रेस पुन्हा घातला जात नाही. आणि कार्यक्रम संपल्यानंतर एक आरती असते, ताट येतं भरलेलं देवाचा मानाचं. बरोबर. ते ताट घेतल्यावर एक फाक मारत असो. बरोबर. त्या दिलेल्या मानकऱ्याने तिथल्या लोकांनी दिलेला तुम्हाला विडा असतो शेवटचा, त्या विड्यात त्यांची जबानी असते देवाची, आपली देवाची खेळ्यांची, ती तिथे पुरवायची असते की तुम्ही आज आमच्याकडे कार्यक्रम आला तर हा तुमचा मान घ्या. मग ते देवाची आरती घेतात एंडला. ती ओरिजिनल नमनकरी जो असेल ना लेडीज घेऊन करणारा, तो करत नाही, कारण ते कपडे पुन्हा वापरले जात नाही म्हणून ते घेतात. आता मी 27 वर्ष करतोय ना, आम्ही एंड नाही घेऊ शकत कोणाचा, कारण ते कपडे पुन्हा घालायला लागतात. कारण ते कपडे घालायच्या आधी मुलगी आमची स्टेजवर आलेली असते 3 तास. मग 3 तासात नाचलेली मुलगी जेव्हा असेल त्या स्टेजवर ती आरती आम्ही घेत नाही, ती बंद आहे. डायरेक्ट पाकिट घ्यायचं, नारळ दिलं घ्यायचं, नमस्कार करायचं, फडवायचं. आरती येते पूर्ण भरून, पण ती थाप पुन्हा मारतात. खेळ्यांची संकासूर असेल ती मारू शकत नाही. ओके, जर लेडीज घेऊन करतायत तर, आणि पुरुष असले तर परत कपडे घालून करतात. ओके, म्हणजे पुरुष असतील तर चालतं, पण लेडीज असेल तर ही गोष्ट नाही चालणार. ज्या रंगभूमीवर मी आता काम करतोय ना, त्या रंगभूमीवर 27 वर्ष आम्ही आरती घेतलीच नाही. आमच्या ग्रामदेवच्या मंदिरात नाही घेत आम्ही. ओके, जरी ग्रामदेवतेच्या मंदिरात जरी कारण आता गेल्या वर्षी मी ग्रामदेवच्या मंदिरात कार्यक्रम केला गावच्या साणेवर, त्यांनी मला आणून दिली आरती. त्यांनाही माहिती आहे आरती म्हणणार नाही पुढची. त्यानं गुरुवानं तर अर्धा वेळा सुरुवात केला देवाला, कारण त्यांना माहिती आहे, कारण हे कपडे पुन्हा घालू शकत नाही. बरोबर. आणि माझी अशी पद्धत आहे, रंगभूमीवर एकदा आपलं नमन सुरू झालं की तो झगा मानाचा आहे, तो संकासूर, तो मृदुंग एकदा विंगेतनं बाहेर गेला की तो पॅकअप. ओके, तो पुन्हा बाहेर काढला जात नाही, त्यातला वस्तूच नाही वापरली जात. ओके, ते तत्व जो पाळेल तो टिकेल. बरोबर आहे, तत्व पाळल्याशिवाय नाही टिकेल. कारण काय आता कसं आहे, लोकांना असं वाटतं की देव कुठे आहे. लोकांची म्हणणे आहे की देव कुठे आहे, सगळं तर विज्ञान युग आहे. बरोबर, पण विज्ञान युगाला देवताची साथ आहे. जर देव नसेल अनुरेणूत तर तुम्ही आम्ही जन्मास आलो कशी म्हणतोय. जसं म्हणतात ना, आईच्या गर्भात रक्त आहे सगळं, दूध कसं सफेद झालं, अनुरेणू आहेत म्हणून झालं ना. बरोबर, मग रक्तच कसं नाही मुलाला पाजलं गेलं आईच्या, म्हणजे रक्ताचं दूध सफेद झालं ना, म्हणजे देव आहे. विज्ञानाच्या जोडी देव आहे म्हणून विज्ञानाची जोड लागलेली आहे. बरोबर, मांडला तर देव आहे, नाही मांडला तर मग काहीच नाही. बरोबर, खूप छान गोष्ट सांगितली तुम्ही. आजच्या विज्ञान युगामध्ये आत्ता मी यावर्षी गवळणीमध्ये एक डायलॉग टाकलेला आहे. काही लोकांना आवडला म्हणून लोकांनी शाबास हे पण पाठवलं, फोन पण केले, काही लोकांनी व्हॉट्सअप पण पाठवले. कांचे साहेब आजपर्यंत कोणी घेतलं ना, तुम्ही पहिल्यांदा डायलॉग घेतला की देव आहे म्हणून तुम्ही आम्ही आहोत. बरोबर, घरातल्या आईवडिलांना पहिला नमस्कार करा. बरोबर, आणि मग बाहेर पडा. कशाला मथुरा आणि काशी आणि पंढरपूर पाहिजे तुम्हाला. घरातल्या आईवडिलांना जर नाराज केले ना तर भविष्यात तुमचं काहीच होणार नाही. अगदी, ज्याच्या घरच्या आईवडील जो सांभाळू शकतो त्याला आयुष्यात कमी काहीच पडणार नाही, माझं मत आहे. आणि मी अनुभवलेलं हे उदाहरण आहे. बरोबर आहे, काही चुकीचं नाही. जर आई वडीलच घरात खुश नसतील तर देवदेव करून फायदा काय. आम्ही म्हणजे म्हणतात ना,
पंढरपूर काशी जी आहे हम्म. ती त्याला विरोध नाही आपला, बरोबर आहे. किंवा ते काय दैवत नाही अशाचा भाग नाही. पण पहिला साधू संत सांगतात तुम्हाला की पहिल्या घरच्या आईवडिलांना नमस्कार करा, ज्यांनी आपल्याला जन्मास घातलंय हे का? जन्मास घातलंय, हे जन्मास. दुनिया दाखवली आहे, तर त्यांना आपण जर पहिला नमन नाही करत आहे तर काही उपयोगच काही नाही त्या उपयोग नाही, गोष्टीला. जीवनाचा उपयोग नाही आपला. उपयोगच नाहीये. आपण जन्माला आल्यानंतर हजारो गोष्टी करू शकतो, हा. पण ते आई वडील एकदा मातीच्या आड गेले हम्म. की ते पुन्हा तसे हवे तसे उभे करू शकत नाही. नाही. बाकी 100 ठिकाणी करोड रुपये खर्च करून हवी तशी वस्तू आपण जमा करू शकतो. एक बायको सुटली दुसरी बायको करू शकतो, पण एक आई माती आड गेली दुसरी बायको करू बाई त्या आईच्या ठिकाणी दुसरी जरी आई आणि दिली तर ती तुमच्या आयुष्याला पुरणार नाही. ज्या मातेने तुम्हाला जन्म देऊन ज्या मातेने उदरातून तुम्हाला दूध पाजलं तीच दैवत आहे हे मला वाटतं. आणि मी लोकांना सांगण्याचा तो आता प्रयत्न करतोय. नमन क्षेत्रातून समाज प्रबोधन झालं पाहिजे म्हणून ते आता प्रयत्न आपला चालू आहे. बरोबर. तर एक गोष्ट अजून की पुरुष आणि महिला, जसं तुम्ही आता बोललात की तुम्ही 2004 पासून महिलांना घेऊन मुलींना घेऊन नमन करताय, त्याची सुरुवात झाली तेव्हा काही कठीणाई असते, म्हणजे आपल्याला तुम्हाला मुलींना स्टेजवरती परफॉर्मन्ससाठी असू दे किंवा पुढे कुठे दुसरीकडे परफॉर्मन्स करण्यासाठी नमन कला सादर करण्यासाठी कुठे त्रास झाला का? बघा, आपण जेव्हा मुली आणल्या ना रंगभूमीवर तेव्हा आम्ही पहिल्या गोष्टी ज्या आम्हाला आमच्या वाडवडिलांनी सांगितलं हे आपण केलं पाहिजे, हे पावित्र्य आहे. कारण आपल्या रंगभूमीवर जी मुलगी काम करते ती मासिक पाळी ज्याला आपण म्हणतो महिन्याचं जी अडचण आहे ती असणारी मुलगी असते. आम्ही आत्ताही माझ्या रंगभूमीवर मी 10-12 वर्षाची मुलगी ठेवत नाही, कारण गवळण दिसताना ती लोकांना गवळण रूपात दिसली पाहिजे, एकदम बालिश हवा, कंठन असावा. म्हणजे समोर जो पैसे देऊन बसलाय नाट्य बघायला तो असं म्हणतं का म्हणणारे पैसे पाणी द्या, माझ्या घरात ती बघून एवढाच आवाज काढते. म्हणजे ती मुलगी 15 ते 20 वयोगटातली असायला हवी आत्ताच्या कंडिशनला. आणि ह्या ज्या घटना आहेत आपण ज्या म्हणतो की त्या मुलींपासून त्रास झाला, जर तुमच्या गावाचा तुम्हाला परमिशन असेल, तुमच्या ज्या गावात तुम्ही राहता त्या गावाच्या जर गावकऱ्यांनी एकमत केलं की नाही आपल्याला या देवाला तुम्ही तुमच्या मुली घेऊन नाचून कार्यक्रम केला तरी चालू शकतोय, काही अडचण नाही, तर तुम्हाला कुठलीच अडचण निर्माण नाही. आणि एकदा का तुमच्याकडं एक वाकडा गेला की मग तुम्हाला सगळे बांध निर्माणच होत जाणार. आणि मला आतापर्यंत वाईट अनुभव कुठल्याच नमन माझा चालू असताना आलेला नाही. ज्या दिवशी मी नमन चालू केलंय 2004 पासून आजपर्यंत माझा कधी लाईट गेला नाही स्टेजचा, माझा कधी साऊंड पडला नाही, माझा कधी कलाकार आपडला नाही, आणि माझा कधी परफॉर्मन्स खराब झाला नाही. जो 2004ला मी परफॉर्म देतो तोही आज पण तोच परफॉर्मन्स आहे. आणि लोकांची पण त्यावेळेस पण तीच अपेक्षा होती, आजही तीच अपेक्षा आहे. माझ्या दृष्टीनं जे काय द्यायचं आहे ते नवीन द्या लोकांना. बरोबर. तुम्ही जुनं आहे ते जर तीच वळ सारखी गिरवत बसाल. बरोबर. आता परवा एका मुलाखतीत मी बोलले मित्रमंडळींच्या, 26 वर्ष आधी काय शब्द लिहायचे आता गवळणीमध्ये, तोच पेंदे येणार मावशीशी तोच वाक्य बोलणार, फिरून वाक्य जरी बोलला तरी अर्थ तोच. घाटावर कृष्ण येणार मुली त्या गवळणी अडकवायला, तो आल्यानंतर हेच वाक्य बोलणार आहे. पेंद्या सुद्धा मला सांगितलं कामगिरीचं काय झालं, गवळणी पुढेच चाललेत. किती फिरून वाक्य लिहायचं, वाक्याचा अर्थ बोलू शकतो. तो काय बोलू शकतो, अरे मी जर कामगिरी सांगितले हे काय दैदूत खात राहिले की काय, गवळणी पुढे चालत चाललेत. म्हणजे फक्त शब्दाचा उच्चार बदलू शकतो, अर्थ तोच. 26 वर्ष झाली काय लिहायचं आता पेज पडतो. आणि दुसरी गोष्ट, मी गेल्या वर्षी काय लिहिलं असेल ते यावर्षी एक शब्द घेणारा माणूस नाही. ही आपली खासियत आहे. गेल्या वर्षी जर मी कुठलं काम केलं तर म्हणजे केलं असेल वर्षापूर्वी ते मी रिपीट मी आणलंच नाही स्टेजवरती. माझ्याकडे आजही लोक येतात की ते 2 वर्षापूर्वी केलेलं प्रोग्राम आहे तो आम्हाला पाहिजे, आम्ही नाही सांगतो सरळ. कारण त्या प्रोग्राममध्ये ज्यानं भूमिका केली असेल आणि ती भूमिका तुमच्या एकदा मनात बसली की दुसऱ्याने किती पण जीव होतो दे ती होत नाही. वन टेक यूज अँड थ्रो आपण केलं, परत आणायचं नाही स्टेजवरती. तर ते आणत बसलो की तो परफॉर्मन्स पडणार. मी जागाव मराठीचे 25 प्रयोग केलेत मुंबई सलग. जागाव मराठा जागाव मराठीचे 25 प्रयोग केले. कुंकू हे सौभाग्य हे स्त्री जीवनावर तेव्हा कुठंतरी पिक्चर आलेला, त्या पिक्चरमध्ये कुंकुवाचा एक मराठी पिक्चर आहे आणि ती अशी टिकळी काढून बाई टाकायची फेकून, अशी काढला नाही टिकडी अशी याला भिंतीला चिकून तुझ्या भिंतीवर राहिला साचपासून आणि ती निघून जाते. तो पिक्चर व्हाईट होता ना, व्हाईट त्यातला आहे. हिंदी पिक्चर आहे तो. मराठी पिक्चर मध्ये डबिंग झाले, हिंदी पिक्चर मध्ये दिलीप कुमारने काम केलंय आणि ती डब करून मराठीत केलाय. त्याच्यात एक डायलॉग आहे त्या स्त्रीचा
तेरा उम्र तो 55 है, मेरा उम्र तो 25 है. हाँ जो मेरे जिस्म में चाहिए हाँ. वो आप दे नहीं सकते, हाँ. तो मैं तुम्हारे साथ रह के क्या करू. ओके. आणि ती बाहेर दरवाजा आपण बाहेर निघून जाते. हां. मग ह्या वाक्याचा अर्थ काय होतो मराठीमध्ये, की माझं वय 25 आहे, माझ्या शरीराला जी आज भूक आहे ती तू मिटवू शकत नसेल तर मी तुझ्याशी राहून काय करू. बरोबर. त्याच्यावरती वगनाट्य होतं मी लिहिलेलं. ओके. कुंकू हे सौभाग्य. मग ते करायच्या आधी तुला दिसलं नाही का हा 25 वर्षाचा आहे का 30 वर्षाचा आहे. हा त्या फारचा भाव अर्थ आहे. बरोबर. टिकडी लावायला कधी लागल्या बाया त्याच्यात आम्ही मांडलं होतं. इथे कुंकू लावतात का, हे इंद्रिय आहे, इथे इंद्रिय. बरोबर. स्त्रीला शांती मिळण्यासाठी ह्या दोन्ही कपाळाच्या मध्ये एक इंद्रिय आहे. ते म्हणून कुंकवाचा टिळा लावला जायचा. ते इंद्रिय आहे, ते कुंकू लावल्यानंतर ती स्त्री 12 तास किंवा 14 तास काम करायची शेतातली किंवा अन्य कुठलीही स्त्री. इथे नोकरी करणाऱ्या स्त्रिया सुद्धा कुंकूत लावत होत्या. जसा परिवर्तन झालं तशा टिकडी आली, बाई शिकली, प्रगती झाली. असा विषय झाला. म्हणजे काय काय विषय असे आम्ही लिहिलेले आहेत की लोकांना ते पटले पाहिजे. बरोबर आहे. जर तसं तुम्ही लिहिलं, आता इतिहास आम्ही आता एवढं वर्ष मी इतिहास सादरीकरण करतोय ना, वेगवेगळे नवीन नवीन पैलू तुम्ही दिलेत लोकांना जे पुस्तकात नाहीत आपल्या. ओके. त्याच्या पुस्तकाच्या पलीकडे जाऊन जर आपण वाचन करून लोकांना दिले आणि त्याला योग्य तो न्याय दिला ना, तर लोक बघायला थांबणार आहेत तुमच्या कार्यक्रमाला. ओके. आणि म्हटलं फक्त 3 तास कार्यक्रम करायचा म्हणून करायचं, 250 रुपये तिकीट विकायची, एक रात्रभर कार्यक्रम करायचा, महिनाभर आपण रिसर्च करायची इकडे तिकडे. दुसऱ्या वर्षी तुम्ही नवीन देताना तुमचे हातभर फाटलेले असते. बरोबर. गावठी भाषेत बोलायचं म्हणजे हातभर फाटले म्हणजे तेवढा खर्च पुन्हा कोण करणार. आणि ते चालेल की नाही चालेल, याची लोक guarantee येतील नाही. की नाही हे सांगता आणि येत आपल्या नमन क्षेत्रामध्ये आणि शक्तिपुरा हा क्षेत्रामध्ये नाही. आज गायलेलं गाणं किंवा आज केला टॉपिक उद्या चालत नाही. आजच वापरायचा आणि आजच सोडायचा, म्हणून वाचन असायला पाहिजे. आणि काय चाललंय हे माहिती असलं पाहिजे, त्यासाठी खूप महत्वाची ती गोष्ट आहे. आम्ही याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी. एक पुलवामाचा हल्ला झाला ना, आता लास्ट हल्ला झाला बघा. 14 फेब्रुवारी होती ती. 14 फेब्रुवारी होती. बरोबर. कारण व्हॅलेंटाईन्स डे होता. आमचा प्रयोग बोरवलीला होता. ओके. आणि माझं जे वगनाट्य हिंदुस्थानी त्या वगनाट्यात तो मी भाग घेतला होता. ओके. एक मेजर बोलतोय की सरहद्दीच्या आतमध्ये आपल्या महाराष्ट्राच्या हद्दी म्हणजे देशाच्या हद्दीच्या आतमध्ये हे आतंकवादी येतात कसे. बरोबर. याचा अर्थ आमचा कोणतरी मिळालेला आहे. अरे तुम्ही आतमध्ये यांना घेऊ नका. ती रुपये तुम्ही जे घेताय ना, लाच म्हणजे आपण जे लाच म्हणतो ना, लाच बोलतो, पैसा, तो आतंकवादी इकडे येणारच कसा, हद्दीच्या आतमध्ये येऊ शकत नाही. कोणतरी हात मिळवतो म्हणून येतो ना. बरोबर. मग तो तिथे असा डायलॉग आमचा होता की अरे हे करू नका, हे जर येऊन त्याने जर हल्ला केला ना इकडे तर न भरणारं पोकळी निर्माण होईल. आयुष्यभर ती पोकळी आपण भरू शकत नाही. किती जणांचे कुटुंब उद्ध्वस्त होतील, असा त्या वगनाट्याचा भावार्थ होता एंडला. आणि 13 तारखेला गवळी समाजाने आमचा कार्यक्रम बोरवलीत लावला होता. ओके. 13 तारखेला 13 फेब्रुवारी आमचा कार्यक्रम होता. आणि मुंबईतला 6वा कार्यक्रम 7वा कार्यक्रम होता. ओके. मुंबईतला आम्ही कार्यक्रम करून सगळं साहित्य घरात नेईपर्यंत हल्ला झाला होता. ओके. आणि त्यामध्ये एक फौजी मरतो. आम्ही दाखवतो एक फौजी मरतो आतंकवादीमध्ये. आणि त्याची घरात बॉडी आणल्यानंतर त्याच्या परिवाराची परिस्थिती काय होते ना, ती तो जो ज्याच्यावर घडते तोच करतो. ती आम्ही इमॅजिन लावलं होतं की म्हणतात जिथे पोचत नाही रवी तिथं पोचतो कवी. म्हणून तिथे आमचे तसे शब्द पोचले होते की असं झालं ना तर अख्खा भारत बर्बाद होईल. म्हणून तुम्ही ह्यांना असं करू नका, तुम्ही 2 पैशासाठी विकू नका इमान, ह्या भारत मातेचा पल्लू विकताय. बरोबर आहे. असं त्याचे डायलॉग्स होते आमचे. आणि जी माणसं रडत होती त्यातल्या एका रसिकाने आम्हाला फोन केला. ही एक अभिमानाची गोष्ट आहे की आम्ही सामान घेऊन गोडाऊनात पोचेपर्यंत लोकांना फोन आला, दादा तुम्हाला काय माहिती होतं का उद्या हे असं होणार आहे. बोला आता ते विधिलिखित असतं. अगदी बरोबर. विधिलिखित असतं. पण असं होऊ शकतं. त्याच्या आधी बॉम्बस्फोट झालेला होता आपला, त्याचा भावार्थ घेऊन आम्ही लिहिलं होतं. आम्हाला थोडं माहिती आहे पुलवामाचा हल्ला होणार आहे. त्यात काय पुलवामा आमचं काय शहराचं नाव नव्हतं, पण एक असं एक लिहिताना एक कुठेतरी गावाचं नाव लिहिलं होतं. ओके. मग तिथे ते होतं, सगळे मरतात. आणि जे पकडल्यानंतर पोलिसांनी पकडल्यानंतर आणि मग ते आतंकवादी बाजूला राहतात आणि तिथले चांगली म्हणजे जी मुलं उलटी बोलतात की तुम्ही एवढा टाइम होतात कुठे पोलिसांना, त्यांना आरोपी म्हणून पकडून घेऊन जातात. ओके. असा तो विषय होता आपला. अच्छा. म्हणजे असे बरेच काही विषय आपण त्या कार्यक्रमात सादर केले. आता जसं बोललात की भरपूर विषय तुम्ही सांगितलेत. हेच खरं जे आपलं लोककला आहे ही ह्याच्यासाठीच आपण जाणली जाते कोकणातली, की जे टॉपिक्स घडत आहेत इन जनरल टॉपिक्स जे समाजासाठी समजले पाहिजेत
या लोककलेच्या माध्यमातून माध्यमातून आपण पुढे आणतो या टॉपिक्सला. आणि ते तुम्ही एवढे वर्ष अविरतपणे काम करताय आणि ही कला जोपासताय, खूप चांगली गोष्ट आहे सर. ते एक अजून प्रश्न होता, जसं आता तुम्ही उल्लेख केला शक्तितुरा आणि नमन. शक्तितुराचे आमचे एपिसोड झाले पण आहेत आधी 2. बरोबर. हा पहिला नमनचा आहे. तर आम्हाला फरक समजू शकतो का याच्यामध्ये? हा. शक्तितुरा आणि नमन याच्यामध्ये काय फरक आहे? शक्तितुरा हा शंकर पार्वतीचं संभाषण आहे. शंकर पार्वती यांच्या जीवनावर होणारं संभाषण आहे. 2 गट, शक्ती बाई, तुरा म्हणजे पुरुष, शंकर पार्वती. बरोबर. या दोघांच्या संवाद करून मग त्याला झगड्याचं रूप प्राप्त होतं. बाई श्रेष्ठ की पुरुष श्रेष्ठ. बरोबर. बरोबर आहे. त्याच्यामध्ये स्तवन म्हणजे गणपतीचं गाणं, कोणत्याही शुभ कार्याची गणपतीच्या नामस्मरणानंच होते. बरोबर. मग कोणताही तो तुमचा प्रोग्राम असू दे, तिथे गणपतीचं नाव घेतलंच जातं. त्याच्या पुढे जाताच येत नाही. कोणतंही जेव्हा शुभ कार्य कुठलंही घ्या, घरातलं लग्न घ्या, पूजा घ्या, कोणी घ्या, तरी शुभ कार्य म्हटलं की गणपतीचं नाव घेतलं जातं. शक्तितुऱ्यात स्तवन हे रंगभूमीचं असतं. बरोबर. गणपतीसाठी असतो आराधना. या रंगात तू माझ्या मिसळ आणि या अष्टगणामध्ये तू नाच आणि आमचा रंग भरू दे. गवळण ही पुरुषानं स्त्रीला उद्देशून वापरायची असते. बाईनं ती राधा आहे, इकडे कान्हा आहे, पुरुष म्हणजे कान्हा. तर त्यानं कृष्णाला उद्देशून तिनं बोलायचं. त्यातून द्वंद्व निर्माण होतं. मग एक पुढचा पार्ट चौथा त्यात एक गाणं असं की ते तुमची आकलन क्षमता किंवा तुमच्या गुरुचं ज्ञान, तुमचं ज्ञान किती आहे या लोककलेतलं, याच्यात एक पौराणिकतेवर विषय घेऊन प्रश्न उत्तराचा उलगड असतो. शक्तीनं पुरुषाला करायचा, तुऱ्यानं पुरुषाला बाईला करायचा प्रश्न उत्तर. मग त्याच्यातून असं निर्माण होतं की ज्याच्याकडे गुरुतुल्य माणसं आहेत, ग्रंथाचं वाचन आहे, ते लोक त्या प्रश्नाला घासतात. किंवा एखादा प्रश्न 10-10 वर्ष पण चालतो. कारण अनेक ग्रंथकाराने अनेक ग्रंथ निर्माण करताना, ओळी लिहिताना एखादी अक्षराचा फरक केल्यामुळे ग्रंथाचा भावार्थ बदलतो. त्या प्रश्नाचा उत्तर तिथंच असतं. एक शब्द चुकीचा केल्यामुळे अख्खं पुस्तक बदलतं. बरोबर आहे. आणि नमन म्हटलं की ते ग्रामदेवतेच्या नावावरच वाचवलं जातं. त्याच्यासाठी शक्तितुरा कुठला नियम नाही. कुठलाच नियम नाही नमनला. नमन म्हटलं की ग्रामदेवतेचे झगे घालून सुरुवातीला खेळ्यात मृदुंग गळ्यात घेऊन थाप मारणं आणि ग्रामदेवतेचा उदो करणं आणि कार्यक्रम सुरुवात करणं. पुढे मग पेंद्या वाकड्या, गवळणी ह्या नाट्यरूपात येतात. तिथे भांडणं हा विषय नाही. थोडीशी कॉमेडी, मजा घ्यायची एकमेकांची आणि लोकांना हसवत ठेवायचं, नाटक झालं. आणि जो नंतर नमनच्या शेवटचा पार्ट आहे, जे वगनाट्य ज्याला आपण म्हणतो, ते वगनाट्य असं की समाजाचं प्रबोधन करा, पौराणिक भाग दाखवा, ऐतिहासिक भाग दाखवा, समाजासाठी पूरक असणारे शब्द घ्या. किंवा काही लोक आता मजा म्हणून एखादा अर्धा तास करतात आणि बाहेर पडतात. त्यांना 3 तास करायचे असतात फक्त कार्यक्रम. त्याच्यामुळे नमनला कोणताच बेस नाही, त्याला मायबाप नाही की तो त्याला गुरु परंपरा नाही. नमनाची सुरुवात ही थाप मारून, मृदुंगावर थाप मारून खेळ्यांच्या पेरावा असतो वेगळा. त्या पेरावात असतं तो माणूस आला स्टेजवरती, पडदा वळगी ग्रामदेवतेचं गाणं चालू होतं. ग्रामदेवचं गाणं सुरू झालं, ते गाणं संपलं की खेळ्यांची सुरुवात झाली. एकदा गाणं संपलं की लोक म्हणतात खेळ्यांची सुरुवात झाली म्हणजे आता पुढे रंगरंगोटीचं काम गणपतीपासून पुढे गवळण वगैरे सर्व स्टार्ट होणार. आता या नमनमध्ये गाणं फेमस झालंय, शाहीर साबळ्यांनी पार्टीचं आहे. गणपती आला नाचून गेला, नटवार बा माघार आला. गणपती आला आणि नाचून गेला, नटवार बा माघार आला. याचा अर्थ असा आहे, काही लोक वेगळा सांगतात, याचा अर्थ असा आहे गणपती आलेला आहे, रंगभूमीचा तुमच्या रंगभूमीभोवती त्यानं त्याची प्रसाद दिलेला आहे, ही त्याने ऊर्जा निर्माण केली. आता नटवणं काम तुमच्या हातात आहे. पुढच्या कलाकारांच्या हातात नटवणं काम आहे. गणपती जसं सुरुवात करतात आपण बोलतो, गणपती आला त्यांनी सुरुवात करून दिली. गणपती शुभकार्याचं शुभारंभाचं त्याचं गाणं गायलं की गणपतीनं प्रसन्नता दिली. आपण काय म्हणतो, रंगभूमीवर ये आणि नाच आणि माझ्या रंगाला अजून रंग भर, म्हणजे कलेला रंग भर. त्या गाण्याचा अर्थ तो असतो की मी ह्या रंगभूमीवर आता उभा राहिलोय, तर तू माझ्याबरोबर ये, तुझ्या रंगभूमीवर नाच, तू नाचलास की माझ्या गाण्याला कार्यक्रमाला रंग भरेल. आणि मग गणपती निघून गेल्यानंतर नटवणं राहतं पुढचं. ज्याच्याकडे चांगल्या पद्धतीची रेकॉर्ड म्हणजे आर्टिस्ट असतील त्या पद्धतीने ती ताकद लावतात, ती नटवतात कार्यक्रम. ज्याच्याकडे नटवायची ताकद चांगली आहे तो 3 तास पब्लिकला थांबवतो. ज्याच्याकडे 19-20 आहे त्याची गवळण बघून लोक जातात. हा त्यातला भाग आहे. गवळणीसाठी तर भरपूर फेमस आहे नमन बघायला गेलं तर. अगदी बरोबर. तर जसं आपण आता सांगितलं की नमन कसं स्टार्ट होतं, पण एक ॲक्च्युअलमध्ये नमनाची सुरुवात कशी झाली होती? 18व्या शतकामध्ये
श्यामजी काळे नाईक ओके. यांनी कर्नाटकातून हा कला प्रकार आणला. ते कर्नाटकातून कर्नाटकातून आलेला कला प्रकार आहे. ओके. हा तिकडं आज यक्षगान या नावाने ही कला सादर होते. यक्षगण यक्षगान या नावाने ती कला कर्नाटकात सादर होते. श्यामजी काळे नाईक यांनी ती महाराष्ट्रात आणली. आणली. ती कर्नाटकात येताना हां. एक भाग आज दशावतारामध्ये गेला. ओके. मालवण साईडला सिंधुदुर्गात दशावतार करतात. बरोबर. त्यांच्याकडे वाजवायचे जे हत्यार आहे त्याला आम्ही मृदुंग म्हणतो, त्यांच्याकडे पकवाज म्हणतात. 3 तासच कला केली जाते. मध्य कोकणात आले, रत्नागिरीत आलो आपण कोकणात की तिचाच भाग नमन झालं. ओके. 3 तासच फक्त पकवाजाचा मृदुंग झाला. ओके. आणि बहुरंगी नमन शब्द जेव्हा लोकांनी वापरला तेव्हा बहु अंगाने वेगवेगळ्या धाच्यामध्ये खेळे आले, गणपती आला, मग हे पेंद्या वगडा आले, कृष्ण आला, राधाकृष्णाचं गाणं आलं, असे बहु अंगाने रंगवून त्याला तयार केलं. म्हणून बहुरंगी नमन शब्द निर्माण झाला या कलेचा. जर त्यांचं वाजवायचं साधन जे आहे हत्यार त्याला म्हणतो ते पकवाज आहे. सेम मृदुंगाचा आवाज, फक्त भजन सूर लागल्यामुळे त्याचा सूर थोडा बदलतो. आम्हाला आमचा मृदुंगाचा भुदुम असा आवाज येतो. हा प्रकार आहे आमचा आपल्या नमनला. हा त्याने आणलेला प्रकार हळूहळू प्रचलित झाला. बरोबर. आणि मग त्याचा विस्तार झाला. ओके. तर श्यामजी काळे नाईकांनी पहिल्यांदा 18व्या शतकामध्ये याचा पुरावा आहे आज. ओके. श्यामजी काळे यांनी नाही कर्नाटकातून आणलं इकडे हा प्रकार. जे 4 भाग झाले त्यातला एक दशावतार, नमन. आणि जो घाटमाथ्यावर गेला ना तमाशा प्रधान, ही यातली संस्कृती आहे. परंतु तो फडामध्ये गेला. ओके. तमाशाचा फड म्हणतात. तिकडे पुरुष कमी, बाया जास्त कार्यक्रमात. आमच्याकडे पुरुष जास्त, बाया कमी. तिकडे जास्त लावणी चालते म्हणून ढोलकीचाच वापर केला गेला. त्यांच्याकडे मृदुंग वाजवला जातो आज पण, परंतु ठराविक गाण्यापुरताच वाजवला जातो. जिथं गरज आहे तिथेच. बरोबर. आणि आपल्याकडे प्रॉपर मृदुंग आहे, वाजवतात. आज आम्ही ह्या लोककलेची मला वाटतं 4-5 वर्ष आले आमची. नमन लोककला संस्था आमची आहे मुंबई, अखंड भारत त्याचं कार्यक्षेत्र आहे. त्याचे अध्यक्ष रवींद्र मटकर साहेब आहेत. ओके. सचिव शाहिदभाई खेरटकर आहेत, सुधाकर मास्कर आहेत, कारकर आहेत, पंधेरे आहेत, असे अनेक आमचे नामवंत कलाकार इथे आहेत. शासनाचा महोत्सव, नमन महोत्सव होतच नव्हता. ओके. ह्या कलेला राजाश्रय मिळतच नव्हता. शासनाकडून कोणताही 1 रुपया मिळत नव्हता. शासनाचे महोत्सवच व्हायचे नाही. शक्तिवीराचा महोत्सव चालू नाही, पण नमन महोत्सव 2-2 दिवसाला फेऱ्या मारून आमच्या पदाधिकाऱ्यांनी, मटकर साहेब म्हणा, पंधेरे म्हणा किंवा मास्कर म्हणा, तिथे 2-2 वेळा फेऱ्या मारून त्या शासनाला शेवटी इरिटेट करायला लावलेला, तो भाग घ्यायला लावलेला. त्याच्यासाठी सविस्तर वेगळी बैठक बसली. आणि आज आपल्या कोकणामध्ये, अभिमानाने सांगतो, आज आपल्या कोकणामध्ये महोत्सव चालू आहे शासनाचा. प्रत्येक कला 9 नमन होतात 3 दिवसामध्ये. पहिल्या वर्षी रत्नागिरीत झाला, वीर सावरकरला, गेल्या वर्षी चिपळूणला झाला, इंदिरा संस्कृतीला. या वर्षी जाहीर झालाय, कुठे होईल पण बंदिस्त थिएटर लागतं. ओके. ह्या वर्षी कुठे होईल सांगू शकत नाही. पण जिथं आम्हाला जागाच नव्हती, कोण आमची दक्षता घेत नव्हती, त्यावेळेस बऱ्याचशा आमदार खासदारांनी थोडी मदत केली, नाहीच नाही, त्यांचे आभार आहेत. पण जर का कोणी जास्त मेहनत केली असेल तर नमन लोककला संस्था, अखंड भारत मुंबई, रवींद्र मटकर आणि यांच्या सहकार्याने, नाही तर ते जर तिथं सारखे इरिटेट करायचं गेले नसते मंत्रालयात, तर कधीच आम्हाला विचारात घेतलं नसतं. यावर्षीचा नमन महोत्सव मार्च एंडिंग पण होईल, कुठे होईल याची गॅरंटी नाही, पण महोत्सव पास झालाय. प्रत्येक नमन करायला आता कोकणामध्ये प्रत्येक नमन करायला जर कुठं कार्यक्रमाचा विडा असेल ना मानधन, तर 40,000च्या वरती मिळत नाही. ओके. 35च्या सगळं साहित्य आपण न्यायचं, स्टेज त्यांचा, साऊंड सहित सगळं परवडत नाही, तरी पण 40च्या वरती विडाच नाही. मोठ्या मोठ्या नमन करांना विडा मिळतो, असं नाही की मिळत नाही, असं नाही. तुमच्या कलेप्रमाणे पैसे पण मिळतात, नाहीच नाही, क्षेत्र आहे. पण आमच्या अध्यक्षाने, ते मटकर साहेबांनी तिथे भांडून काही खर्च न करता ह्या तुमच्या आमच्या कपड्यावर जायचं, राधेला फक्त राधेची साडी घालायची, कृष्णा ड्रेस न्यायचा, 40 मिनिटामध्ये कार्यक्रम सादर करायचा, शासनाला हवा तसा. 40,000 रुपये मानधन आमच्या कलाकारांना भेटतं, चहा नाश्ता तिकडं मिळतो, जेवण मिळतं. ही सुविधा जर झाली नसती या महोत्सवातून तर आपण पुढे अजून किती भांडलत नसतो. मग सर्टिफिकेट मिळालं, ते सर्टिफिकेटचा त्या शासनाच्या महोत्सवाचं अजून एक वैशिष्ट्य आहे. जर हे शासनाचा महोत्सव तुम्ही केलात तर तुम्ही वयाच्या 50 उलटली, तुमची आता 60 झालेत, 50 उलटल्यानंतर जेव्हा तुम्ही कलाकार मानधनाला अर्ज करता तेव्हा शासनाचा पहिलं सर्टिफिकेट जोडलं जातं आणि ते सर्टिफिकेट बघितलं तुम्ही पासच.
ओके. हा, तर शासनाचा जेव्हा तुम्ही कार्यक्रम कराल, हा. शासन काय म्हणतं की आम्ही केलेल्या लोककलेच्या खर्चावर तू काय केलंस बरोबर. खर्चामध्ये, तर बरोबर. मी ते सादरीकरण केलं, माझी भूमिका मी सादर केली, बरोबर. म्हणून ते सर्टिफिकेट मिळतं प्रत्येक नावाचं. आणि त्याचा फायदा 60 वर्षानंतर, मग ती स्त्री असू दे पुरुष असू दे, त्याला होतो. प्रत्येकाला भेटतो ते सर्टिफिकेट. प्रत्येकाला मिळतं. पण आता माझ्याकडे 75 कलाकार आहेत, आम्हाला 75 मिळाली. ज्याच्याकडे 50 आहेत त्यांना 50 मिळतात. जेवढे तुमचे कलापथक त्याची यादी द्यायची, तिथं त्या दिवशी ते स्वतः अधिकारी देतात. 3 दिवसात तो महोत्सव होतो, 3 दिवसात. आणि शेवटच्या दिवशी त्याची सांगता होते. खूप मोठी अचीवमेंट आहे बघायला गेलं ते. कारण लोककलेला जर का राजाश्रय मिळाला तरच कलाकार जगू शकतोय. अगदी बरोबर. अजून शक्तीद्वारे आमच्या मिळाले ते पण प्रयत्न आहेत आमचे. आज बरोबर. नक्की होईल काम ते. पण सध्या तरी कोकणातल्या नमन कलेला सगळ्यांना चान्स दरवर्षी मिळणार नाही. 90 नमुने भेटतात. म्हणजे आता पण 18 झाली. अच्छा. आता जर आपल्या कोकणामध्ये रत्नागिरीत गेलात ना, हा. तर प्रत्येक गावात व्यावसायिक झालेले 4 कलापथक भेटतील. म्हणजे नाही म्हणत तर 700-500च्या वरती नक्कीच असं कलापथक असतील. हा. पण ते प्रत्येकाचा नंबर यायला वेळ जाणार. बरोबर, जाणारच. हो ना. 9 ते 10 होऊ शकतात. यंदा मागणी वाढलेली आहे, 10 द्या म्हणून. बघूया आता मिळतं मिळाला, नशीब आहे ते. ओके. पण जर का ही संघटना मुंबईतली काम करत नसती ना, तर त्यांनी पण लक्ष दिलं नसतं. बरोबर आहे. कारण रिपीटेडली जाऊन सारखं जाऊन बोलणं, टोचल्यासारखं. आपण ज्याला म्हणतो ना स्मरणपत्र, देऊन का होईना ते पदरात पाडलेलं आहे. आणि त्याचा भवितव्यात फायदा आपल्याच्या कोकणाला आहे. आता 18 नंबर झाली, यंदा 9 होतील ना. 9 होतील परत. जशी जशी ज्याचे नंबर लागेल 9 ऍड होत जाणार. 9 दरवर्षी 9. ओके. दरवर्षी केलेल्याला परत प्राधान्य नाही. जर का प्रॉब्लेम झाला चालू शो मध्ये, आता उद्या कारण आज आहे आणि दुसरी कोणती तयारी नसेल, मग त्या तालुक्याचा अध्यक्ष ठरवतो आता कोणाला पाठवायचं. ओके. मग तिथे तयारीवर पाठवला तो. खूप हे महत्वाचं काम आहे आपल्या ह्या नमन लोककलेला. राजाश्रय मात्र मिळालेला आता आणि लोकांचे म्हणतात ना दिवस चांगले आलेत. नाही, बरोबर आहे. आणि लोककला जर शासनाने पण त्याला, आणि शासनाचं आता आमचे कलाकार सुद्धा अजून विसरतात शासनाला काय हवंय. ओके. आम्ही जेव्हा मंत्रालयात जातो ना, तेव्हा आपल्या कोकणातले बॅनर ते दाखवतात साहेब लोक. झांजगी नमन, परत महानमन, कोकणचे खेळे, बहुरंगी नमन. अरे काय चाललंय तुमचं? आम्ही कोणाला राजाश्रय द्यायचा ह्याच्यात? शासनाचे अधिकारी विचारतात, तोंडावर मारतात पेपर आपल्या. अरे ह्या एवढ्या 5-6 नावात राजाश्रय द्यायचा कोणाला? तुम्ही ठरवा आधी आपसमध्ये बसून नक्की नाव काय द्यायचं. मग आम्ही मुंबईत राहणाऱ्या लोकांनी असं ठरवलं की आता ही वेळ आली, शासनाचं प्रश्न उत्तर विचारतं तुम्हाला काय करायचं. मला माझ्या गावात जास्त झांज वाजतं म्हणून मी झांजगी बोलणार. बहुरंगी म्हणजे जसं तसं ज्याला वाटेल ते नाव देतात. ओके. म्हणजे जे आता बोललात तुम्ही की 4-5 नावं येतात, त्यातलं कोणाला द्यायचं, हे वेगवेगळे रजिस्टरला नोंद करताना ह्यातली करायची कोणती. ओके. मग हे चुकतंय कोणाचं? आमचं चुकतंय. ओके. त्यावर आम्ही सुधारणा केली. फक्त नमनच लावायचं, कोकणचे नमनच शब्द लावायचा. बरोबर. आणि आताही मी तुमच्या व्हिडिओ मार्फत लोकांना आवाहन करतोय, अख्ख्या रत्नागिरी जिल्ह्यातले सगळ्या नमन कलाकारांना, शासनाला फक्त एकच नाव अभिप्रेत आहे, नमन. तुम्ही बहुरंगी नमन लाईव्ह मध्ये बोललात चालेल, पण तुमच्या बॅनरवरती बहुरंगी नमन किंवा झांजगी नमन लावू नका. याचा उपयोग तुमच्यासाठी माझ्यासाठी काही नाही आहे, पण भविष्यात याचा जर 2 भाग झाले तर मिळणारं हे महोत्सव पण थांबेल. म्हणून शासनाच्या बाजून जाऊया. अजूनही आमच्या नमनकरांची त्रुटी आहे, शासन सांगतंय ना, आम्ही अजून ऐकत नाही आहोत. आमचे नमनकरी देवाचं गाणं सुद्धा सुरुवातीचं आहे ना, ते ढोलकीवर वाजवतात. आता पण ढोलकीने मृदुंग एका सुरात वाजतो. ओके. मृदुंग हा 80% नमनला वाजला पाहिजे, 20% गाण्याप्रमाणे ढोलकी वाजली पाहिजे. आमचे नमनकरी काय करतात, चांगले वादक असतात क्लासिकल, तो तिकडे ढोलकी वाजवतो आणि गावठी इथं बसले असतात तो मृदुंग वाजवतो, सगळं मिक्स. शासनाला काय हवंय ते बघा ना. बरोबर. जर आपल्याला तिकडून मदत पाहिजे, पण त्यांचं पण ऐकलं पाहिजे, त्यांचं पण. कारण म्हणजे त्यांचं कसं म्हणणं, पारंपरिकता ती तुम्ही सोडत असाल ना, तर नाही जाणार. मग काय फायदा आहे तुमचं सादरीकरण करून. ओके. 40 मिनिटामध्ये समाज प्रबोधन पण करायचं आहे. खेळे गण गवळण 3 तासात दाखवतो ना, ते 3 तासात तुम्हाला 40-45 मिनिटात करायचं आहे. एकदम कॉम्प्राइज करून टाकायचं. म्हणजे तुम्ही 10 मिनिटं प्रत्येक देऊ शकत नाही. बरोबर आहे. ते करायचं आहे. गेल्या वर्षापासून सुरुवात झालेली आहे. काही लोकांनी मनावर घेऊन केलंय, काही लोक अजून आहे तेच करतात. पण ते असू दे, जे होतंय ते होऊ दे, पण हळूहळू सुधारणा लगेच होणार नाही. बरोबर. तर एक असं सांगितलं की कर्नाटकामधून आपल्याकडे त्यांनी आणली, त्यांना 4 भाग झाले वेगवेगळ्या ठिकाणी. तेच कला, तीच म्हणजे वादक वगैरे वापरले जातात
वेगवेगळ्या ठिकाणी गेले, पण त्यानंतर कोकणामध्ये जो नमन आहे तो जास्त असा पसरला, म्हणजे कोणी त्याला जास्त वाव दिली. अच्छा, कोकणातलं नमन हा. हे जो हा प्रकार आहे ना, हां. हा राजाश्रयापेक्षा लोकांनी त्याला खांद्यावर घेतलेला आहे. ओके. कारण जर लोकांनी वाडी पूजा म्हणा, तुमच्या लग्न कार्य म्हणा, जे काही त्यांचे विधी असतात, धार्मिक विधी, त्या ठिकाणी जर छोट्या मोठ्या कलापथकार जर बोलवली नसती तर आमच्या कलेचा विस्तार नसता झाला. कारण आमच्या कलेमध्ये म्हण आहे, रात्री राजा आणि सकाळी बोजा डोक्यावर. म्हणजे रात्री राजाचे कपडे घालून फिरत असतो मैदानात, त्या स्टेजवर, सकाळी त्याचे रंग उतरला त्या चेहऱ्याचा की सकाळी तुम्हाला तो एक हमाल दिसतो. म्हणजे बोजा असतो डोक्यावर, म्हणजे पोटासाठी काम करतो आणि रात्री तो आनंद देतो. ही जी लोककला आहे लोकांनी उचलून धरलेली आहे. आता राजाश्रय मिळालाय, पण अनादी काळापासून ही लोकांनी खांद्यावर घेतलेली लोककला आहे. मग त्याच्यात किती पैसे मिळतात हे लोकांनी पाहिलं नाही. मला किती पैसे मिळतील, की आम्ही एवढे 25 जण एकत्र येऊन कार्यक्रम करतो, आमचे किती वाचतील, अजिबात नाही. काही काही आता अशी मंडळी आहे ना की लाख रुपये खर्च करणारे 50,000 पण त्यांच्या हातात भेटत नाही, पण खर्च करतात. ती ताकद ठेवण्याची ईर्षा आमच्या कोकणात आहे. म्हणजे कोकणामध्ये नो डाऊट की आमचा कलाकार कधी जरी पैशानं कमवत असेल पण मनानं दिलदार आहे. करणार म्हणजे करणार, असं आहे. हट्टी एकदम हट्टी. त्याबद्दल कोकणाचा कोणी हात धरू शकत नाही. 101% करणार म्हणजे करणार, मला हे करायचं करणारच. म्हणजे बायकोशी भांडत बसेल रात्रभर किंवा दिवसा येऊन, पण संध्याकाळी त्या नमनाच्या गाडीत बसून तो तिकडं साडी लावायला जाणारच की राजा तो बनणारच. सकाळी परत भांडणं करा, पण नमन सोडणार नाही. तो श्वास आहे कोकणी माणसाचा. अगदी बरोबर. आताची मुलं, नवीन पिढी आहे, कालावधीप्रमाणे जो तो आता बाहेर कामधंदा करतात. बरोबर. त्याच्यामुळं थोडीशी कमकुवत निर्माण झाली फळी प्रत्येकाला, आणि ती फळी निर्माण होणं गरजेची पण आहे. कारण काही पोटाचं पण बघणं गरजेचं आहे. प्रपंच खांद्यावर असतो, आपल्या डोक्यावर आहे. नमन करून काही पोट भरणार नाही लोकांचं, परंतु ह्या लोककलेत कुठेतरी आपण जागा दिली पाहिजे स्वतःला. तुम्ही वेळ असेल तेव्हा तुम्ही करा, नसेल त्याची थांबा, पण वेळ असेल त्याची नक्की करा, हे म्हणण्याचा उद्देश आहे. बरोबर. जसं आता बोललात की रात्री राजा आणि सकाळी बोजा, ते तर असतंच, पण ही नमन कला आपल्या कोकणामध्ये भरपूर होते. तर ही केव्हा, या वर्षभरामध्ये केव्हा जास्त साजरी केली जाते, किंवा जास्त केव्हा लागते, ती कोकणामध्ये केव्हा गाजते? नमन ही कला सुरुवातीपासून जी चालू झाली ती फाक पंचमी म्हणतात कोकणामध्ये. होळीच्या आधी फाक पडतो, म्हणजे होळीच्या आधी 10 दिवस पहिली होळी जळते आणि मग शेवटची होळी जळते. बरोबर, त्याला होम लागतो. बरोबर. पहिल्या दिवशी फाक पडल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी लोक गावचे भोवनीचे फेरे घेतात. म्हणजे ते लोक प्रत्येक गावागावात जाऊन भिक्षुकी मागायचे देवाच्या नावानं. त्याला देवखेळी म्हणतात. आजही कोकणामध्ये ती प्रथा आहे. 5 गाव तरी फिरावंच लागतं. ज्यांचं ओरिजिनल नमन आहे त्यांना 5 गाव तरी ते गळ्यात घेऊन 5 बस्त्या कराव्यात लागतात. ओके. आजही आहे. काही लोक 5 करतात, काही 7 करतात, काही 1 दिवस करतात, 2 दिवस करतात. पण देवाचे देवखेळी म्हणून दुसऱ्या गावात जो देवाला मान दिलेला आपल्या गावाचा, तो मान घेण्यासाठी त्या खेळायला तिथे जावंच लागतं. आणि नाही गेलात तर तिकडनं गाडी येणार, तुमच्याकडे का आलात नाही आमच्याकडं. कारण त्यांच्या घराला पाय लागले की ते तिथं जेवण घालतात. ओके. माझ्या दरवाजामध्ये खेळी जेवले पाहिजे, म्हणजे तो देव आहे, देव आज जेवला पाहिजे. कारण त्या देवखेळीच्या रूपामध्ये जर तुम्ही असाल आणि तुम्ही रस्त्याने चालत असाल तर कितीही मोठा आमदार खासदार येऊ दे, गाडी थांबवून पाया पडणार, चप्पल काढून तुमच्या पाटण्याचे अनुभव घेऊन बघा. ओके. कितीही मोठा आमदार खासदार असू दे, जर तो देवखेळ्यांच्या समोर आला तर गाडी थांबवून पाया पडणार, संकासुराला नमस्काराच्या पुढे जाऊच शकत नाही तो. प्रश्नच हा होता आता माझा पुढचा. जर संकासूर बोललात त्याच्यावरूनच, की आता जर बोललात की जर एखादा पेराव घातला असेल, जसं आपण संकासुराचं बघितलंय, ते घालतात, ते सर्वांच्या मागे पळत असतात, पण त्यांच्या अगेन्स्ट कोण त्यांच्यावरती येत नाही येणार. तर हा प्रश्न आत्ताच मला त्याच्यावरून जाऊ की जर संकासुर एखादा पेराव केलाय, तो मागे पळतोय, मग त्यासाठी कोण उलट येत नाही कोण, त्याला चिडवणार, तो पळवणार त्याला. मग त्यानं जी फिरवलेली वेठी असते, ती वेठी जशी त्याच्या वाटली फिरली त्याच्या अंगावर मारली की तुझ्या शरीरातल्या व्याधी दूर होण्यासाठी ती मारली जाते. त्याच्या पाठी हा राग नसतो की ती मारायचंय त्याला. ती वेठी फिरवून जर कोणाच्या अंगावर मारत, कोणाला अंगरोग असेल, खरोच काटावर, तर दूर व्हायलाच पाहिजे. ओके. देवखेळी बाहेर पडले ना की त्यांना नतमस्तक होण्यासाठी लोक दरवाजा उभी असतात स्वतःच्या. माझ्या दरवाजात तुमच्या त्या खेळ्यांचे पाय लागले पाहिजेत. एखाद्या झाडाला माड असेल किंवा एखाद्या नारळाची बाग असेल आणि ती लागत नसेल तर संकासुराला 5 पावलावरती चढवायला लावतात. ओके. त्या झाडाला पाय लावायला सांगतात.
हा आणि पुढच्या वर्षी त्या झाडाचं फळ लागलं हा. की त्या देवाला पहिला त्याचं ओके त्याचं मान देवाला दिलं अर्पण केलं जातं, जातं अर्पण ते केलं जातं असं आहे. पहिले. ओके संकासूर आता जर जसा वाटेल संकासूर बोललात संकासूर जर वाटेल जात असेल हा आणि चुकून कुठल्या दरवाजात गेला आणि अशी जर वस्तू उचलला ना हा तर मालक पूर्ण सगळ्या वस्तू हातात देतो त्याच्या, घे किती हवंय तेवढं. ओके हा असं आहे. असं आहे. संकासुराचं महत्व हे आहे. पण संकासूर तो असुर आहे असं बोललं जातं, त्याची तरी पण तो एक देवासोबत दंतकथा आहे त्याची एक. ओके जेव्हा वेद चोरून नेले हम्म राक्षसानं, हम्म असुरानं त्या, हा तेव्हा तो समुद्राच्या तळाशी जाऊन लपून बसला. हम्म हे विष्णू देवाला माहिती, नारायणाला माहिती होतं भगवंताला हा. की हा असुर जाऊन तळाशी बसलाय, तर ओके. त्याला तर वध केल्याशिवाय हे मिळणार नाही. हम्म आणि त्यांना माहिती आहे, हे जर वेद मिळाले नाही हा तर सृष्टीचा समतोलच बिघडून जाणार आहे. ओके त्याच्यामुळे ते वेदाच्या पाठीमागे लागल्यामुळे देव तो हम्म. तळाशी गेल्यामुळे त्यानं तिकडून देवाला सांगितलं मी देईन तुला, पण मला तुझ्या पायाशी ठेवायचं, ओके मला मारायचं नाही. हा तेव्हा भगवंताने त्याला असं वचन दिलं की 6व्या अवतारी मी हा. परशुराम होईन, हम्म पृथ्वी वसवेन, हम्म कोकण भूमी वसवेन, हम्म प्रत्येक गावात एक गाव राखा करेन, म्हणजे त्याला ग्रामदेवता म्हणतात. हम्म आणि त्या ग्रामदेवतेच्या पुढ्यात हम्म तुला मी बसवून ठेवेन. फाल्गुन महिन्यात पहिली फाक मारली की देवाच्या रे तुझं नाव घेतलं जाईल. ओके असं आहे. म्हणून संकासुराला देवाच्या आधी मान आहे, ग्रामदेवतेच्या आधी. म्हणून आपण संकासूरला बघा, दरवेळेला बघतो. कोकणात ग्रामदेवते खेळे फिरतात, हा, बरोबर आहे. हा, पालखी मंदिरात असते, हा, पण जोपर्यंत संकासूर देवळात येत नाही पुन्हा, हा. तोपर्यंत पालखी मंदिरातून बाहेर पडत नाही. हम्म. म्हणजे तुला पुरा मान देऊन ठेवला त्याने, देवानं, भगवंतानं. मी ओके. त्या जी पृथ्वी कोकण वसवलंय ना, हम्म, त्या प्रत्येक वसवलेल्या कोकणामध्ये गाव निर्माण करेन. हम्म, गाव निर्माण केला, तिथे तो गाव राखा तयार केला, हम्म. म्हणजे आपली ग्रामदैवत. ग्रामदेवत केली. हा, हा. अनेक गाव राखा म्हणून अजून एक वेगळा असं एक आहे, ज्याला बावा म्हणतात कोकणामध्ये. हा. ती एक फिरती आहे, ती एक आहे. ओके. हा. पण तुला जेव्हा जेव्हा गावातील लोक देवाचं उदोद करतील हम्म. शिमग्यामध्ये, त्या सर्वात फाक्यामध्ये, पहिलं. पहिला तुला मान आहे, ओके. तुला पहिला पुजतील. म्हणून फक्त संकासूर हम्म. हा आता तर कॉमन जनरलेशन वाढल्यामुळं कधी लोक आणतात त्याला बाहेर, हम्म. पण पूर्वी लोक त्याला फाक पंचमी सुरू झाली, हम्म. देवळात ती देवी देवळात गेली हम्म. की तो सगळं थांबायचं, किंवा जर कोणाचं लग्न असेल तर लग्नापुरतं त्याला आणायचे. आता काय झालंय, ग्लोबलायझेशन झाल्यामुळे हम्म. म्हणाल तिथं संकासूर लोकांना आणतात कुठेही. हा. कोणी सांगितलं नवरात्रीला वेशभूषासाठी संकासूर पाहिजे. हम्म. आता त्याचं महत्व काय होतं महत्व, ते हे महत्व असं आहे. हम्म. आता ते कसं ग्लोबलायझेशन झाल्यामुळे कोण ज्याच्या मनाला वाटेल तसं ते त्याचा उपयोग करतात. करतात. पण ओरिजिनल संकासूर कोकणातच फक्त भेटतो. हा. आणि ते पण शिमग्याच्या ते वेळेलाच. त्याचं महत्व असं आहे, ओरिजिनल संकासुराची दावडी एवढी मोठी असते, हा. वनगाईच्या केसापासून असतात हा, बनवलेले. बरोबर बरोबर. हा, ती वनगाईचे केस आता जर मार्केट भाव काढला ना हा. तर 66 ते 67,000 किलो आहे बापरे. तिला. हा, ते साधी गोष्ट नाही. एक संकासूर टोपर जर बनवलं, एक टोप असा बनवलं ना, हा, हा. तर बनवणारा 30,000 मागतो. बनवणारा. फक्त वरचंच, हा. खालचा शर्ट पॅन्ट नाही, घुंगरू नाही, त्याचे वरचंच मागतो 30,000 ओरिजिनलचे. कारण त्या दाढीला वास असतो. हम्म. उंदीर खाऊ शकतात, त्याला कोणताही प्राणी लगेच खाणार, त्याला जपावं लागतं. ओके. त्याला कुठेतरी ठेवून नाही चालत. आणि 2 दिवसांत 3 दिवसांत बघितच नाही हा. की ती वस्तू संपल्यात जमा तुमची. ओके. कारण जर एकदा उंदीर लागला ना हा. की खाल्ल्याशिवाय सोडू शकत नाही. मग त्याला जिवंत माणूस लागतो, ज्याच्या घरात ठेवतात ना हा. त्याला सारखं सारखं बघावं लागतं. 2 दिवसांत 3 दिवसांत ते उघडून बघायला लागते, बरोबर आहे का नाही. किंवा आता लाकडाचे पेटारे होते पूर्वी, हा. कपाट झालेत, डायरेक्ट कपाटात टाकतात हा. आणून त्याला, कारण ते माहिती आहे लोकांना की ह्याला उंदीर खाणार. ओके. मग जपणं पण खूप जपणं महत्वाचं आहे. ओरिजिनल संकासूर जर असेल तर आपल्या कोकणामध्ये गुहागरमध्ये बघायला भेटतो. आमच्या गुहागरमध्ये. फक्त गुहागरमध्येच ओरिजिनल संकासूर, बाकी कुठंच नाही भेटणार. गुहागरमध्ये कुठे? पूर्ण गुहागर गुहागर? पूर्ण तालुका. ओके. हा, प्रत्येकाच्या गावात 2-2, 3-3 संकासूर असतात. बापरे. हा, आता माझ्या नंबरमध्ये ओरिजिनल संकासूर आहे, पण दाढी काढून टाकली. त्याला कारण असं आहे, हा. 2 संकासूर आहेत, हा. आपण इकडे गोडाऊनात ठेवतो, 2-2, 3-3 दिवस जात नाही. बरोबर. उंदराने पत्र्याच्या बॅगेतनं वास घेऊन ते कुडतडून दाढीची वाट लावून टाकली. आता परत ते 30-35 घालू शकत नाही. बरोबर. त्याच्याकडे लोकरची दाढी बनवलेली आहे. पण आमच्या प्रयोगासाठी हा. ओरिजिनल गावात जेव्हा जातो मी, हा. तेव्हा ओरिजिनल संकासूर वापरतो. ओके. ही माहिती खूप चांगली होती साहेब, खूप. तर जसे तुम्ही प्रयोग करताय, तर ह्या प्रयोगामध्ये तुम्ही भरपूर शिष्य घडवले असतीलच, किंवा जे लोककला जपणारे जे व्यक्ती आहेत, माणसं आहेत, त्यांना तुम्ही घडवलं असाल. तर त्यांच्यापैकी त्यांच्याबद्दल सांगावं थोडं, की तुमच्या हातून असे नावाजलेले
जे व्यक्ती असतील त्यांचं थोडंसं कौतुक. मी जेव्हापासून ह्या रंगभूमीवर आलो आहे तिथपासून 5,000पेक्षा जास्त कलाकार नक्कीच घडवले असतील. 5,000 पेक्षा जास्त, कमी नाही, 5 जास्त. आज माझ्याकडची जर मुलींची नावं सांगितली तुम्हाला, संगीता पांचाळ टॉपची गायिका आहे शक्तदुऱ्यातली. माझ्याकडे गवळणकत होती. ओके. सुशिला जावळे टॉपची गायकी तुरेवाल्यामध्ये पुरुष म्हणजे स्त्री पात्र, पुरुषांचा शक्तुरा असतो ना, महिलांचा शक्तुरा, टॉपची गायिका. ती जर 10 वर्ष माझ्याकडे काम केलं. तेजल पवार आता का मार्केटला शक्तुरा करते, ती माझ्याकडं डान्सर म्हणून होती. ओके. तुषार पंधरे बुवा जे तुमच्याकडे मागे करून गेले, ते सुद्धा बरेच वर्ष आमच्या रमणमध्ये गात होते. बापरे. असे बरेच आहेत. चंद्रकांत साळवी बुवा आहेत, नितीन मास्कर आहेत, विजय साळवी आहेत, बांबरकर आहेत, बरेच ज्यांची नावं सांगण्यासाठी मला अर्धा तास लागेल. रमाकांत कवी अजूनही माझ्यावर आहेत. जवळजवळ 17-18 वर्ष कवी आहेत रमाकांत जावळे म्हणून. ओके. आज ते अजूनही माझ्यावर, अजूनही ते आमच्यावर काम करतायत. इंडस्ट्रीमध्ये मोठे मोठे बँजो मास्टर अमोल नानेसकर आहे. अजून बरेचसे ऑर्गनवाले संदेश गोताड आहेत. बरेच नावं सांगायला तर अर्धा तास पुरणार नाही मला. गेल्या 27 वर्षामध्ये ह्या प्रवासामध्ये आज स्वतः मार्केटला जाऊन स्वतःचं काम करतायत नावं आपली मोठी, आणि केलीच पाहिजे. बरोबर. कारण त्यांनी घेतलेलं हत्यार आहे ते काही 10-20 हजाराचं नाही. त्यामुळे त्यांनी बाहेर काम करून स्वतःचं पोट भरलं पाहिजे, काय आम्ही त्याला देऊ शकत नाही. पण माझ्याकडे आता ही पद्धतीचा तेव्हा तीच होती. 27 वर्षापासून एकच नियम आहे, जर काम करायला तुला वेळ नसेल तर करू नकोस, दुसरा करेल. तू करून 2 दिवसांपर्यंत सोडणार आणि परत त्याची जागा भरण्यासाठी परत 4 दिवस रिहर्सल करणार, ते शक्य नाही खर्चाच्या बाबतीत. त्याच्यामुळे तुम्हाला 1 वर्ष कंपल्सरी इथं करायचंच आहे. तुमचा फॅमिली प्रॉब्लेम झाला, शैक्षणिक दृष्ट्या तुमचा अडचण निर्माण झाली, किंवा कामावरची अडचण आहे, उद्या प्रयोग आहे बाहेर कुठे आणि तुला येता येत नसेल, तर त्या ठिकाणी निर्माता म्हणून आपण परवाट काढायची. सारखी कोणालाही सूट नाही. बरोबर. आणि जे लोक कार्यक्रम ठेवतात ते लोक ह्या गोष्टीचा अभ्यास करून ठेवतात की आमचा जो कलापथक आहे कांचे ग्रुपचा, त्याच्यामध्ये 55 ते 60 कलाकार वगनाट्यात काम करतात. त्याच्यामुळे ऐतिहासिक कार्यक्रम करत असताना आम्ही जर विडा कोकणात घेतला तर लाखाच्या घरातला विडा असतो आमचा. ओके. बाकी नमन करायचं किती द्यायची मला देणं, पण माझा लाखाच्या घरातला विडा आहे. त्यामुळे ₹1,00,000 जर तू समोर मोजत असेल तर लाखाची आपण दिली, आपला परफॉर्मन्स दिला पाहिजे. आपण जर एखादी ₹1,00,000 किती पण असले घेतो त्याकडून दिला पाहिजे, चीज दिली पाहिजे. आम्हाला कोकणामध्ये एकच आमचं दुःख असं नेहमीच, इथे जो स्टेज आहे त्यावर बघून जातात. ओके. हा व्हिडिओ बघतात पूर्ण, आणि नाही हे पाहिजे आपल्याला, कारण गर्दी जमवायची असते त्यांना, हे पाहिजे. परत जागेवर गेल्यानंतर 20x20चा पण स्टेज देत नाही, आणि मग काहीच बसत नाही. बरोबर. त्याच्यामुळे तो एक आमचं दुःख आहे. कोकणात आम्ही गेलो की इथे आम्हाला 10 वेळा आमचे 4-5 वेळा कार्यक्रम बघणार, पण कोकणात गेलो की आमचे 25x25चा स्टेज मिळणं म्हणजे आमचं भाग्य होऊन जायचं. नाही तर 20x20चा स्टेज असतो. दुःख मोठं ते, मग ते नेल्याला सेटअप पण लागत नाही, अर्धा सेटअप बाहेर टाकायला लागतो. बरोबर. आता आपण 27 वर्ष कार्यक्रम करत असताना 192 प्रयोग, आता पण आम्ही आता 192 प्रयोग, 191 झाले. 192 प्रयोग. आता 4 जानेवारीला आमचं शिवाजी मंदिरला सकाळी 10 वाजता आहे कॉन्ट्रॅक्ट शो आहे. आता ह्या 92 प्रयोग पासून ते 97-98 पर्यंत आमचे कॉन्ट्रॅक्ट शोज आहेत. आम्हाला काय स्वतःला कुठं काही करायचं नाही, विकायचं नाही. 2000 ह्या कोरोनामध्ये, कोरोनाच्या आधी आमचे असे प्रयोग लागले होते थिएटरला, कोरोनाच्या आधी. नंतर आमच्यात त्याच मुलांनी, काही लोकांनी फाटा फोडून वेगवेगळी कलापथक स्थापन केली, थोडेसे डिस्ट्रीब्यूट झाले प्रयोग. पण 2-3 वर्षांत का होईना, ज्यांना माहिती आहे सोनं ते सोनंच आहे, त्याला किती मुलावा दिला तर ती चांदीत निघणार आहे. आणि ते आपल्याकडे ह्यावर्षी 6-7 प्रयोगाला लोक परत तीच कॉन्ट्रॅक्ट, त्यातले 4 नवीन असतील पण 2 जुनीच मंडळ आहेत. बरोबर. ह्याच्या आधी ते लोकांना घेऊन करत होते, पण स्वतःच सांगतात कांशी साहेब आम्ही करतो प्रयोग, पण ते नाही मजा वाटत नाही, ते तुमचं असेल. माझं एवढंच म्हणणं आहे, माझा प्रयोग घेतल्यानंतर माझ्या ज्या अटी आहे 2-3 त्या सांगायच्या, पटल्या तर घ्या, नाही तर थांबला तरी चालेल. आता बोललात की भरपूर कलाकार घडवलेत 5,000 पेक्षा वरती, त्यातले भरपूर जण सोडून पण जातात, तर दुःख होतं का? नाही, दुःख कधी होतं आपल्याला, चालू प्रयोग जर कोणी सोडला आणि ग्रुपमध्ये जर मचमच केली जास्त, आपल्याला 75 ते 60 कलाकार, 60 ते 75च्या पिरियडमध्ये आमचं कलाकार छोटे मोठे सगळे, मग त्या सगळ्यांना बरोबर घेऊन जो कलाकार जातो ना, तो भविष्यात स्वतः पण टिकतो. बरोबर. आणि मीच कोणतरी मोठा आहे जर म्हणत असेल, आणि या 60 जर पाणीकम म्हणत असेल, मग तो कलाकार आयुष्यात पुढे घडणार पण नाही ना. आणि जे जातात त्यांनी जायला पाहिजे, पुढे प्रगती व्हायला पाहिजे, पण कुठे घडलो याचा थोडंसं भान ठेवलं पाहिजे. कधी रस्त्यात भेटत रामराम केलात बस झाला,
ह्याच्या अजून काय पाहिजे, तुम्हाला आम्ही पैसे देणार नाही, तुम्ही आम्हाला देऊ नका पैसे, परंतु जेव्हा बाहेर कुठे जाल तेव्हा मी ह्या ग्रुपमधून घडलो एवढं जरी सांगितलं ना तरी घडवणाऱ्याला वाटतं रे माझा माणूस जाऊन बाहेर नाव घेतोय. ओके. मी बाहेर जाऊन असं तुम्ही सांगत असाल की मीच घडलो, आईची ज्याला उदरातनं बाहेर येताना सुद्धा देवानं पुश केलं म्हणून बाहेर आलो आम्ही, नाही तिथंच राहिलो असं मेल असतो गटांगल्या खात. बरोबर. तो पहिला जन्म ज्यानं दिला त्या माईला विसरू नका. ओके. त्यानंतर ज्यानं शिक्षण तुम्हाला दिलं, आई शिकवलं, त्या गुरुला विसरू नका. बरोबर. आणि जसं वय वाढतं तसं कला क्षेत्रामध्ये आला असाल तर तेव्हा पण तुम्हाला गुरु लागला असेल, बरोबर, त्याला विसरू नका. या सगळ्या गुरुंना तुम्ही नतमस्तक व्हा, तुमचं आयुष्यात भलंच होणार आहे, वाईट कधीच होणार नाही. बरोबर आहे, अगदी बरोबर. खूप चांगलं सांगितलं. तर ऑलमोस्ट आपण पॉडकास्टला भरपूर चांगलं सांगितलं यावर तर घेण्याचा होता, पण त्याच्या आधी तुम्हाला काही सांगायचं असेल, कुठला मुद्दा असेल, बोलायचा असेल तर तो एक लास्ट घेऊया आपण. आता मुद्दा म्हणजे कसं होतं, सध्या महिलांना कला क्षेत्रामध्ये प्राधान्य द्यायचंच नाही. मुलाखतीमध्ये लोक बोलून गेलेत, मोठे मोठे ज्यांचे आज नाव आहेत मार्केटला, मुलाखतीमध्ये बोलून गेले की महिलांना प्राधान्य द्यायचं नाही. ओके. शक्तदुर असू दे, नमन असू दे. पण असं का? कारण काय माहिती आहे काय, आम्ही हे विसरून जातो की ज्या माईच्या पोटून जन्माला आलो ती बाई होती, जिने पहिली राखी बांधली ती बहीण होती, तुझं वय झालं, लग्न झालं, ती बाई होती, बायको होती. या सगळी जात ज्या सगळ्या ज्या उपमा आहेत, आई, बहीण, बायको, ही स्त्री जातीमध्ये मोडली जाते. मी आता कला क्षेत्रामध्ये कोणतरी मोठा झालो की मला 4 दिशा दिसायला लागल्या, आणि जर एखाद्या स्त्रीबद्दल मी अपमानास्पद शब्द वापरत असेल तर पहिला आधी एक गोष्ट लक्षात घ्यायचं की घरात जेव्हा जन्माला होता तेव्हा पहिला घास भरवणारी आईच होती, बहीण होती. तुझं कुठेही तू फिर, रात्री उशीर आला तर पहिलं जेवण गरम करून देणारी तुझी बायकोच होती. बरोबर. शेजारी तुझ्या घरात येत नाही. बरोबर. मग ह्या क्षेत्रामध्ये जर महिला नको असल्यास म्हणणारे काही लोक आहेत, त्यांना विनंती करतोय की तुम्ही जेव्हा एखादं गाणं लिहिता, एखादा तुम्ही एपिसोड तयार करता, एखादा तुम्ही कुठला व्हिडिओ तयार करता, बरोबर, मार्केटचा, त्याच्यामध्ये स्त्री पात्र असतं. तिथं तुम्ही ओरिजिनल स्त्रीच घेता, ती सुद्धा कोणाची तरी बहीण असेल, बरोबर, कोणाची तरी बायको असेल, बरोबर. त्या स्त्रीच्या बरोबर तुम्ही खांद्याला खांदा लावून तुम्ही तो तुमचा घेतलेला कन्सेप्ट पुरा करता, बरोबर. मग तेव्हा तुम्हाला स्त्रीची एनर्जी का होत नाही? त्या स्त्रीने गायलेलं गाणं तुम्ही लोकांनी मार्केटला उचलल्यानंतर तुमचंच नाव होतं ना, कवीचं किंवा गायकाचं किंवा तुमच्या गुरुचंच नाव होतं ना. मग तुम्हाला विरोध कशासाठी पाहिजे? स्त्रीला विरोध करता असेल ना, मग तुम्ही त्याच्याहून पहिले तुम्ही स्वतः लांब राहा. ओके. तुम्ही जन्माला पाहिजे दगडातून, तुम्ही स्त्रीच्या उदरी जन्म नाही पाहिजे, दगडातून जन्म घ्यायला पाहिजे तुमचा, असं मला म्हणायचंय. कारण ज्या माईच्या पुढे जन्म घेतल्यामुळे पुढच्या उपमा मिळत चालल्या. तुझा जन्मच नसा झाला या भूमीवर, तर तुला ही दिशा कोण दाखवली असती? तुझं नशीब चांगलं थोर आहे, तुझी पुण्याई असेल तुझ्या वाडवडिलांची, म्हणून त्या कला क्षेत्रामध्ये तुला देवाने आणलं की मला आणलं. असे असंख्य लोक जे लेडीजला विरोध करतात. आता सांगायचा किस्सा असा आहे, जे आज विरोध करतायत ना, ह्यानेच त्या लेडीजना खांद्यावर घेऊन पहिले फिरवलेलं आहे. ओके. ह्याचे पुरावे आहेत आमच्याकडे. मी असं कधी बिना पुराव्याशिवाय बोलत नाही. जर तुम्हाला कधी कमेंट आली तर माझ्याकडे तुम्हाला सगळे पुरावे त्यांचे देतो. सगळे पुरावे आहेत. 95 पासून माझ्याकडे सगळे पुरावे इंडस्ट्रीमध्ये, शक्तुरा, नमन मधले सगळे, कुणी काय केलं. आणि मी असा माणूस आहे, माझ्याकडे येणाऱ्या कुठल्याही स्त्रीला त्या भूमिकेसाठी आपण निवडलं की ती त्या भूमिकेचीच फक्त कलावंत आहे. मी आजही माझा पूर्ण बॅकग्राऊंड शोधा, तुम्ही कोणाला विचारा. जर माझ्याकडे नवीन मुलगी आली तर माझ्या ग्रुपची मुलगी जाऊन तिच्याशी चर्चा करते, कांसे जात नाही तिथं. ओके. मी फक्त तिच्या फॅमिलीशी बोलतो. आम्ही संदीप कांसे सर बोलतोय, माझी मुलगी तुमच्याकडे पाठवू का? माझी मुलगी येईल, तुमच्याशी बोलेल, ती सगळं तुम्हाला समजवेल. ओके. ती ग्रुपमध्ये आली, 8-10 दिवस वावरल्यानंतर मग आपण बोलायला सुरुवात करतो. नाहीतर माझ्या मुलीच सगळं बघतात. हा माझा रूल्स आहे 25-27 वर्षाचा. मी कधीच कुठल्या मुलीशी स्वतः फोन करणार नाही काही नाही. पेमेंट सुद्धा आजही पेमेंट देताना नवीन मुलीच्या हातात पेमेंट आम्ही देत नाही. डायरेक्ट आमची जुनी मुलगी असते जी मध्यस्थ असते त्या मुलींची, तेच करते. म्हणजे सांगायचं तर काय, स्त्री ही एक जीवनाचा सावली आहे प्रत्येक पुरुषाची, बरोबर. मग तिला जर तुम्ही बायको म्हणून मानत असाल ना, तर लोकांच्या महिला आया बहिणींना तुम्ही वाईट शब्द वापरू शकत नाही. बरोबर आहे. कारण कोणतीही प्रसिद्धी ही कोकणातल्या भाषेत सांगायची झाली तर तिरड्याला 3 दिवस रंग असतात. तिसऱ्या दिवशी तिरडा रंग बदलतो. तशी प्रसिद्धी अशी आहे, जोपर्यंत तुम्हाला लोकांनी खांद्यावर घेतलंय तोपर्यंत घेतलंय. ज्या दिवशी तुम्हाला पाण्यासारख्या लोक खाली उतरवून टाकतील तेव्हा कळेल मी होतो कुठे, आता आलं कुठे. म्हणून ज्याला कोणाला प्रसिद्धी मिळाली, ज्या माणसांना मिळाले, ज्या लोककलावंतांना मिळाले, त्यांनी प्रसिद्धी जपा. बरोबर. त्या स्त्रीच्या नादाला लागून बंद करा, हे करा करून एक दिवशी कोणतरी कॉलर पकडेल
आणि जेवढं तुम्ही आयुष्य घडवलंय हम्म. ते पाण्यात जाईल.